अविनाश देशपांडे here? Who's calling? Oh, मिस्टर साने, गुड मॉर्निंग. हा बोला, काय बोलताय? मग काय ठरलं तुमचं? ती ऑर्डर तुम्ही आमच्या कंपनीला देणार? थँक्यू व्हेरी मच. पण कायमची ना? डोंट वरी, चांगलं कमिशन देईन मी तुम्हाला. काय त्या मंदीच्या काळातही माझ्या आकांक्षा पेपर मिलला ऑर्डर्स कमी पडता कामा नये. नाही म्हणजे माझ्या पेपर कंपनीला ऑर्डर्सची कधीच दरात पडली नाही आणि यापुढेही पडणार नाही याची मी दक्षता घेतोय. हो, मी ऑफिसातच निघालोय. चालेल, तुम्हाला ऑफिसातच भेटा, आपण अग्रीमेंट करून टाकू. हो, सगळी कागदपत्र तयार आहेत. ओके? हो, मी कार्यालयातच निघाले. मला माहिती आहे आपल्या पक्षाची बैठक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला पराभव का झाला याची कारण मीमांसा शोधायची आपल्याला, आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळालंच पाहिजे. मिस्टर देशपांडे, हे बघा देशपांडे, आजची सकाळची मीटिंग कॅन्सल करा. अहो, का म्हणून काय? ऑफकोर्स मीटिंगला पक्षश्रेष्ठी असणारच. अश्विनी प्लीज जरा हळू बोल. तुम्ही हळू बोला ना, मी ही महत्वाचंच बोलते ना. नाही, तुम्हाला नाही, तुम्ही बोला. हे बघा, आज संध्याकाळची मीटिंग वादळी झाली तरी हरकत नाहीये. देशपांडे, मीटिंग पेक्षाही मला जी महिन्याला 500 टनाची फिनिश पेपरची ऑर्डर मिळणार आहे ना, ती जास्त महत्वाची आहे. समजलं? प्लीज जरा हळू बोला ना. होल्ड ऑन प्लीज. हे बघ, तुझ्या या राजकारणापेक्षा मला माझा बिझनेस महत्वाचा आहे. राजकारणाने किंवा समाजसेवेनी पोट नाही भरत. राजकारणावरच तुमचा बिझनेस टिकू शकतो. पण हे विसरू नकोस की उद्योगपतींच्याच आशीर्वादामुळे तुमच्या निवडणुका पार पडत असतात. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. हॅलो, हे बघा, आज संध्याकाळची मीटिंग कोणत्याही कारणास्तव रद्द होता कामा नये. देशपांडे, त्यांना सांगा मी मीटिंगची नंतरची तारीख कळवीन. ओके? डॅड, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. बघ, आता मला वेळ नाहीये, आपण संध्याकाळी बोलू. पण संध्याकाळी मी घरीच येणार आहे ना. पण रात्री खूप उशिरा घरी येता. हो, रात्री मी कधी यायचं हा माझा प्रश्न आहे. आणि तुला जे काय बोलायचं ना, तुझ्या बॉबीशी बोल. पण मला तरी कुठे वेळ आहे? ऐक, आता कार्यालयात जाऊन पक्षश्रेष्ठींबरोबर बसून मीटिंगचे मुद्दे काढायचे, दोषी कोणी ठरवायचे, काहींच्या विरुद्ध पुरावे मिळाल्यात ते पडताळून पाहिजेत. त्यातून आज संध्याकाळची वादळी बैठक होणार आहे. त्याचंच मला आधी इतकं टेन्शन आलंय. विकी प्लीज, तू नाश्ता कर आणि कॉलेजला जा. आपण संध्याकाळी बोलू. ओके? ठीक आहे. असं वैतागतोस काय रे विकी? तू आमचा प्रॉब्लेम समजून का घेत नाहीयेस? पण माझा प्रॉब्लेम, तुझा एकमेव ठरलेला प्रॉब्लेम. तू या घरात डॅडी मम्मी शिवाय कंटाळतोस. तुला सतत आम्ही तुझ्या जवळ हवे असं वाटतं. अरे पण ते कसं शक्य आहे? हा, आम्ही हे सगळं जे करतोय ते कोणासाठी? तुझ्यासाठीच ना. आता माझा एवढा मोठा बिझनेस मी काय बांधून बरोबर घेऊन जाणार आहे? चांगला यशस्वी करून तुझ्या स्वाधीन करणार आहे ना. पण नाही, तुझं म्हणणं काय की आम्ही आमचा काम धंदा सोडून सतत तुला गोंजारत बसावं. तो असंच काही म्हणत नाहीये, पण त्याचं जे म्हणणं आहे ते अगदीच काही चुकीचं नाहीये. असं बघ, एक काम कर, तू तुझं राजकारण सोडून बस त्याला कुशीत घेऊन. नाहीतरी मुलाला आईच हवी असते ना. का?
वडील नको असतात? वडील हे उपजीविकेचं साधन असल्यामुळे ते घरात नसतातच, पण आई ही सतत मुलाच्या जवळ राहणारी, त्याच्या सदोदित अवतीभोवती असणारी. तो काय आता काळाआड गेला. हे बघ अश्विनी, तुला चांगलं ठाऊक आहे, मी एक उद्योगपती आहे आणि माझं स्वप्न आहे मला नंबर 1 चा उद्योगपती व्हायचंय. निदान माझ्या पेपर उद्योगात तरी मला पेपर सम्राट व्हायचंय आणि त्यासाठी मी अहोरात्र झटतोय. आणि म्हणून विकीला द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. पण तुम्ही मनात आणलं तर संध्याकाळी तरी वेळ काढू शकता. मला तेही शक्य नाहीये. लोकांच्या इतक्या अडचणी, इतक्या समस्या आहेत की रात्री बेरात्री सुद्धा धावून जावं लागतं. आणि नाही धावून गेले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोण देईल मला निवडून? मला एक कळत नाही, कशाला हवंय तुला हे राजकारण? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर. गुड. तर त्यावर माझ्याकडे उत्तर आहे ते असं, केवळ पैसा कमवणं नाही तर ही माझी महत्वाकांक्षा आहे, माझी अम्बिशन आहे. माझ्याही काही अम्बिशन्स आहेत, माझ्याही काही महत्वाकांक्षा आहेत. मला निवडणुकीत उभं राहायचंय, निवडून यायचंय, आमदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय. तुम्हाला कोणी सांगितलं पैसा कमवणं हीच माझी महत्वाकांक्षा आहे? यू नो व्हेरी वेल. गर्भ श्रीमंत माणसाची मुलगी आहे मी. पैशाच्या राशीत लोळले, पैसा इतका पाहिलाय. आता फक्त लोकांचे आपुलकीचे, आपलेपणाचे 4 शब्द हवेत. ही समाजकार्याची नशा काही औरच असते. त्यापेक्षा सत्तेची. तुला समाजात आपली प्रतिष्ठा उचलायची, लोकांच्या गळ्यातल्या ताईत व्हायचंय. थोडक्यात तू काय किंवा मी काय, आपण महत्वाकांक्षेच्या मागे धावतो होतो आणि आपल्या मुलाचं भवितव्य आपल्या महत्वाकांक्षेत बसत नाही इतकंच काय ते. हे सगळं कळूनही तुम्ही आपला वेळ स्पेअर करायला तयार नाही आहात. ओ हो, धिस इज टू मच अश्विनी. हे बघ, मला खूप उशीर झालाय, याविषयी आपण संध्याकाळी चर्चा करू. आपण असे एकत्र आलो तर ना. एकत्र येऊया, नक्की येऊया, निदान आपल्या मुलासाठी तरी. येतो मी. हे बघ विकी, अरे एक्सक्यूज मी. हॅलो. हो हो, मी निघाले. हो, लगेच निघाले मी. बरं, सॉरी विकी, पुन्हा कार्यालयातून फोन आला तर मला लगेच निघालं पाहिजे. पण मम्मी, हे बघ, तू आता कॉलेजला जा. तुझा प्रॉब्लेम आपण संध्याकाळी सॉल्व्ह करू, ओके? आणि हो, आज सगुणा उशिरा येणार आहे. तिची तब्येत बरी नाही, अस्वस्थ वाटते, म्हणून डॉक्टरांकडे जाणार होते. येते मी. पण सांगितलं ना, संध्याकाळी बोलूया. हॅलो. निघाले मी. हो, निघालेच. बर बर. डॅड, मॉम, सगुणा, ए सगुणा. Nobody is at home. वाह, केवढा मोठा बंगला आहे माझा. वेल फर्निश, सुसज्ज असा. कशा कशाची म्हणून कमतरता नाही. काय हवं ते खा, हवं ते प्या, यू एन्जॉय युअर सेल्फ. पण एकट्यानेच, हे सगळे एकट्यानेच एन्जॉय करायचं, बरं का? डॅडी मम्मी आले वाटतं. हाय. अरे शब्बीर, ये ये, बरं झालं आलास. अरे तुझं अभिनंदन करायला आलो. तू 12वी पास झालास, कॉंग्रॅच्युलेशन. हे थँक्स. अरे पण तुझं काय झालं? काय होणार आपलं, विकेट गेली आपली. सो सॅड. तरीच आज सकाळी कॉलेजात आला नाहीस तर. हे गिल्टी फिलिंग म्हणून आलो नाही असं काय समजू नका सर. आपल्याला त्याचं काय वाटत नाही यार. आता मला सांग, असे सगळेच पास झाले तर नापास कोण होणार? अरे पण तुझ्या घरचे? त्यांना माहिती आहे रे आपण काय दिवे लावणार ते. मी पास झालो की नापास त्यांना काही फरक पडत नाही. फॉरगेट इट, मेरी बात छोड. अरे कौतुक वगैरे होतं ते तुझ्यासारख्याच. कौतुक? बघतोयस ना, आज मी 12वी पास झालो. आई वडील आपल्या मुलांचा रिझल्ट ऐकायला तडफडतात, त्यांच्या सोबत जातात. पण आमच्या आई वडिलांना आमच्या रिझल्टचा थांब पत्ताच नाही. पास झाल्याचा रिझल्ट मुलानेच घरी आणला तरी त्याचं अभिनंदन करायला आई वडील घरातच नाहीत.
अरे मी आलोय ना तुझं अभिनंदन करायला. शब्बीर, आज पास झालेल्या सर्वांच्या घरी किती आनंद असेल नाही? कुठली साईड निवडायची, कुठल्या कॉलेजात जायचं, नुसती चढावट लागली असेल. पण आमच्या आई वडिलांना आमचा रिझल्ट अजून कळलाच नाही. आहे की नाही गंमत? अरे कदाचित त्यांना तुझी गंमत करायची असेल. तू काय माझी गंमत करतोयस? त्यापेक्षा मी एखाद्या गरीबाच्या घरी जन्म घेतला असता तर किती कौतुक झालं असतं माझं. फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या, त्याहूनही 90% जास्त मार्क मिळालेल्या या मुलाचं. डोंट बी नर्वस यार. पण काय रे, तुझे डॅडी मम्मी इतके बिझी असतात? हो, पण स्वतःच्या अँबिशन मध्ये. आणि माझी अँबिशन आहे ती फक्त डॅडी मम्मींच्या सानिध्यात राहण्याची. अरे वा, आमच्या आई वडिलांना आमची आठवण आहे तर बस. हॅलो, हो मी विकी देशपांडे बोलतोय. काय हे पहा, तिच्या औषध उपचाराची हायगाई होऊ देऊ नका. कुठलं हॉस्पिटल म्हणालात? हो हो ठीक आहे. हे बघा, पैशाची अजिबात काळजी करू नका. आणि सांगा सगुणाबाईंना मी त्यांना भेटायला येतोय. हो लगेच. काय झालं? सगुणाला ऍडमिट केलंय. शी सिरियस. ही सगुणा कोण? जिच्या कुशीत मी लहानाचा मोठा झालो. माझी सुख दुःख तिच्या कुशीत शिरून मी तिला ऐकवली. ती मला कधीच मोलकरीण वाटली नाही रे. ती माझी दाई आहे, कधी कधी आईही होते. आज माझा रिझल्ट ऐकून किती आनंद झाला असता तिला, किती कौतुक केलं असतं तिने माझं. पण आपल्या नशिबी कोणी कौतुक करावं असं योगच नाहीये. हॅलो, कॅन आय स्पीक टू अविराज देशपांडे प्लीज? काय मीटिंग मध्ये बिझी आहेत? त्यांना सांगा त्यांच्या मुलाचा फोन होता म्हणून. डोंट टेक टेन्शन यार. चल जरा बाहेर जाऊया, फ्रेश वाटेल तुला. थांब जरा. हॅलो, कॅन आय स्पीक टू अश्विनी देशपांडे प्लीज? काय दौऱ्यावर गेलेत? मी त्यांचा नेबर बोलतोय. विकी, हो ठीक आहे. हा, पाहिलं शब्बीर, माझी आई प्रचार दौऱ्यावर गेली आहे आणि हे तिच्या सख्या मुलाला देखील ठाऊक नाही. अरे चलता है यार, टेन्शन काय को लेता है? तू बिंदास जग माझ्यासारखा. दॅट्स राईट. आई ना सही, दाईला तरी भेटून येतो. अरे भेट भेट, जरूर भेट. तिलाही बरं वाटेल छोटा मालक भेटायला आला म्हणून. हो ना, मी पास झाल्याचा किती आनंद होईल तिला. त्या आनंदाच्या भरात ती आपला आजारपणही विसरून जाईल. मी चेंज करून आलो. ये. हॅलो, येस राईट, देशपांडेज हाऊस. काय? काय सांगते का? ओके ओके, मी त्याला सांगतो. हो लगेच. शब्बीर, विकी, अरे ये ना, हे बस. काय झालं? कोणाचा फोन होता? अरे सांगतो ना, ये बस बस. अरे कम ऑन यार, काय झालं? कोणाचा फोन होता? अरे विकी, तुझी ती मोलकरीण, आय एम सॉरी, तुझी ती दाई. सगुणा? येस. काय झालं तिला? सगुणा गेली. काय? येस, शी इज नो मोर. नो नो शब्बीर, नो 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 नो. संपला. एकुलता एक आधार पण संपला रे. शेवटी मी एकटा तो एकटाच. आता सगुणाच्या जागी माझी डॅडी मम्मी दुसरी एखादी मोलकरीण आणतील आणि करतील तिच्या स्वाधीन मला. पण नाही, मी त्यांना सांगणार आहे, मला मोलकरीण नकोय मला मोलकरीण. मला तुम्ही हव्यात, तुम्ही. हॅलो, अविराज देशपांडे हिअर. ओ अश्विनी, गुड इव्हनिंग. बोल, काय बोलतेस? अगं आज तू येणार होतीस ना? दौरा वाढला? नो प्रॉब्लेम. उद्या येतेस ना? हा. नाही, तू नाहीये घरात. तर मला काय माहित कुठे गेला. अरे कमाल करतेस. मला कसं कळणार तो पास झाला का नाही? तर मम्मी नाही, निदान डॅडीना सांगायला तरी त्यांनी थांबायला हवं ना. कसं काय?
गेला असेल कुठे हुंदडायला. त्याला काय काळजी आहे का? ऍडमिशन घेतील डॅडी मम्मी. आय एम सॉरी, उगाच तुला डिस्टर्ब करत नाही. उद्या येतेस ना? हा, या विषयावर आपण उद्या बोलूया. ओके, बाय, गुड नाईट. हॅलो डॉक्टर देवकाते, अविराज हियर. काय रे, अजून डिस्पेन्सरी बंद नाही केलीस? अरे किती वाजले म्हणून काय विचारतोस गाढवा? डिस्पेन्सरी बंद करायची वेळ कधी झाली आहे? येतोयस ना? हो, एकटाच आहे रे, बसूया थोड्या वेळ. लेट अस एन्जॉय. काय की बरेच दिवस तुझे ते पेशंटचे किस्से ऐकले नाहीत ना. हे बघ, हे बघ, तू माझा फॅमिली डॉक्टर आहेस, ते आधी माझा फॅमिली फ्रेंड आहे, विसरू नकोस. मला कंपनी देणं तुझं कर्तव्य आहे कायद्याने. चल ताबडतोब निघ, वाट बघतो. बाय. या आलात? किती वाजले? मी तुला विचारलं, कुठे होतास इतका वेळ? बाहेर गेलो होतो. तुला असं वाटत नाही तुझं हे उत्तर समर्पक नाही म्हणून? हो, आय सी. आलं लक्षात आलं. बहुतेक परीक्षेचा निकाल लागलेला दिसतोय. माझ्याबद्दलची तुमची अपेक्षा हीच. पुण्यात बोलू नको, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. पास झालास? हो. हो, हो. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मग असं सुटकी चेहऱ्याने का सांगतोय सर? काय करणार, वेळ टळून गेली की आनंदाची मजाच निघून जाते. अरे पास झाल्याचा आनंद क्षणिक असतो का? तो आनंद आता विरून गेलाय. का? मी रिझल्ट घेऊन घरी आलो तेव्हा तुम्ही आणि मम्मी नव्हता. का आम्ही कधीच घरी येणार नव्हतो की काय? खूप वाटत होतं माझ्या रिझल्टची मम्मीने दाराशी उभं राहून वाट पाहावी आणि डॅडी म्हणून तुम्ही हळू चोरून रिझल्ट ऐकावा आणि मनातल्या मनात खुलून जावं. मम्मींनी मला जवळ घेऊन गोंजारावं, माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा आणि तिचे डोळे आनंदाने भरून यावेत. तुम्ही मम्मीच्या मागं उभं राहून दमटावून विचारावं, म्हणजे सगळं माहीत असून या काय आमच्या चिरंजीवाने दिवे लावले की पणत्या. पण हा सगळा सोहळा माझ्या नशिबी कुठे? काय विकी, अरे कल्पनेचे खेळ कवी खेळतात, आपण नाही. जेवलंस? नाही. आल्यापासून बघतो ही सगुणा सुद्धा कुठं बेपत्ता झालीये, कुणास ठाऊक. नाही आली, नाही येऊ शकणार. अरे तिला जर काय काम असेल तर तिने दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचं. उगाच आमच्या जेवणाचे वांदे करून ठेवलेत. आता रोजच आपल्या जेवणाचे वांदे होणार. मग सगुणाबद्दल विचार करावा लागेल. पण सगुणासारखी दुसरी? अरे सगुणा म्हणजे काय सबकुच नाहीये. पैसे फेकले तर 56 मोलकरी मिळतील बाजारात. डॅड पण सगुणा 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 सगुणा. अरे पण तिला कळते का तिची जबाबदारी? ती जबाबदारीच्या पलीकडे गेली आहे. डॅड, सगुणा राहिली नाही आपली जबाबदारी पूर्ण करायला. म्हणजे शी इज डेड. आणि तिच्यासाठी तू रडतोयस? एका मोलकरणीसाठी? कम ऑन यार, इनफ इनफ, खूप झालं आता, खूप झालं. हे बघ, मला माहिती आहे तुला भूक लागली आहे. आता डॉक्टर अंकल आले की आपण बाहेर हॉटेलला जेवायला जाऊ. ओके? मला भूक नाही. सगुणाचं दुःख झालं? तुम्हाला सगुणा गेल्याचं काहीच वाटत नाही? अरे ती कुणी आपल्या रक्ताची नव्हती. कोणाबद्दल दुःख वाटायला रक्ताचंच नातं असावं लागतं? अरे जगात रोज खूप माणसं मरतात. सगळ्यांच्याच नावाने रडायचं ठरवलं ना तर वेळही पुरणार नाही आणि अश्रूही पुरणार नाहीत. थांब, इकडे इथे ये. बस बस. मला सांग, पुढे काय करायचं ठरवलंयस? म्हणजे? अरे 12वी पास झाला हे लक्षात आहे ना तुझ्या? पुढे काय करायचं ठरवलंयस? मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं म्हणतोय. इंजिनियर होऊन काय करणार आहेस? आपल्या व्यवसायात हातभार लागेल ना. मला वाटतं तू ही लाईन निवडू नयेस. त्यापेक्षा तू मेडिकलला जावंस, डॉक्टर व्हावंस. का? काय की बाप बेट्याने एकाच लाईनीत असणं माझ्या बिझनेस माइंडला पटत नाही बघ. त्यापेक्षा या घरात 2 व्यवसाय असू नयेत का? म्हणजे समजा उद्या एका धंद्यात मार खाल्ला तर दुसरा धंदा तरी भीक मागायला लावणार नाही काय? पण माझा चॉईस? लहान आहेस अजून, चॉईस नाहीये तुला. तुझ्या भवितव्याचा विचार तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त आहे.
अरे नशीब समज, तुला गाईड करायला तुझे सुशिक्षित आई वडील तरी आहेत. आम्हाला तर गाईड करायला कुणीच नव्हतं. मुळात आमचे आई वडील अशिक्षित. पोरा भरपूर शिक ह असं म्हणण्यापेक्षा आणखीन वेगळं गाईड ते काय करणार. तेव्हा कुठल्या मार्गाने जायचं हा निर्णय आम्हालाच घ्यावा लागला. त्यासाठी किती डोकंफोड करावी लागली माहित आहे. शेवटी अक्कल हुशारीने जी साईड पत्करली त्यात यशस्वी झालो म्हणून. नाहीतर आम्हाला कुणी गाईड केलं नाही म्हणून बर्बाद झालो असं म्हणत आज कपाळाला हात लावून बसायची वेळ आली असती. त्यावेळेचा काळ तेवढा फॉरवर्ड नव्हता, पण आज फ्रेंड सर्कल, आजूबाजूचं वातावरण आणि काळाची गरज हीच चांगली गाईड्स आहेत. पण ती आपली नाहीत. ती काय तुला योग्य गाईड करणार. माझा ऐक, मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतलाय. तुम्हाला असं वाटत नाही हा निर्णय एकांगी आहे? तुमच्या स्वतःचा आहे, माझा नाही. गुड, व्हेरी गुड. फार छान बोलायला लागलायस. मी काय आता लहान नाही डॅडी. सगळे निर्णय घेण्या इतका मोठाही झाला नाहीयेस आणि आयुष्याचं भविष्य ठरवण्या इतका तर निश्चितच मोठा झाला नाहीयेस. पण मला तुमचा निर्णय माझ्यावर लादल्यासारखा वाटतोय. इथे तुझ्या वाटण्याचा प्रश्न नाही, तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. समजलं. बघ कोण आलंय. हॅलो डॉक्टर अंकल, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. वेलकम वेलकम. प्लीज सिट डाऊन. बस बस. हाऊ आर यू? फाईन, थँक्यू. बस बस. काय विकी देशपांडे, निकाल लागला का? हो निकालच लागला ना, निकाल नाही ना लागला. डॉक्टर अंकल, मला पीसीएम मध्ये 94% मिळालेत. वाव, गुड गुड गुड, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. ए मग आमचं पेढे कुठे आहेत? अरे गाढवा, आता पेढे कसले खातोय? भूक लागली असेल तर चकणाच खा. नुसतं चकण्यावरच भागवणार का? अरे कमाल करतोस. तुला काय नुसता चकणा खायला बोलवलाय? सगळं तयार आहे. अरे काय सांगावं, परवाचीच गोष्ट. हा. बरं का विकी, अरे आमच्या एका पेशंटने आम्हाला जेवायला घरी बोलवलं, अगदी खूप खूप आग्रहाने. बरं का, मग आम्ही सुद्धा गेलो अगदी न लाजता. पण त्याने आम्हाला काय द्यावं अविराज? ऑफकोर्स चमचमीत मांसाहारी जेवण. पण त्या दिवशी नेमका तुझा गुरुवार असणार, बरोबर? नाही रे, वाराचं काय घेऊन बसलास? अरे मांसाहारी साठी मी वारही सोडू असं? पण त्याने आम्हाला काय वाढलं माहितीये? काय रे काय? कारल्याचं सूप, कारल्याची भाजी, कारल्याचा पराठा, कारल्याची आमटी, कारल्याचं लोणचं. लोणचं? अरे चटणी सुद्धा रे. खोबऱ्याची ना? नाही रे, ती कारल्याची. मी म्हटलं यार हे सगळं काय रे? तो म्हणाला, डॉक्टर तुम्ही नेहमी आम्हाला कडू औषधं देता ना, म्हणून तुम्हाला ही खास कारला आयुर्वेदिक ट्रीटमेंट. गुड जोक डॉक्टर, गुड जोक. कॉन्शियस. काय म्हण डॉक, एकंदरीत तू तुझ्या व्यवसायात खुश आहेस तर? अरे कसा असणार का? अरे रोज पेशंट तपासून तपासून वैतागलोय. खरं सांगायचं तर काय झालं? खरं सांगायचं तर म्हणतात ना, बायकोपेक्षा मेवणी बरी. आता इथे बायकोचा आणि मेवणीचा काय संबंध आहे ना? म्हणजे मला असं म्हणायचंय की मला माझ्या व्यवसायापेक्षा तुझा व्यवसाय अधिक आवडतो. अच्छा अच्छा, म्हणजे माझा व्यवसाय म्हणजे तुझी मेवणी. बरोबर बरोबर. बरोबर बोलतो. आणि तुला माझी डॉक्टरही आवडत असणार. मला आवडते, पण आमच्या चिरंजीवांना नाही ना आवडत. म्हणजे त्याला मेडिकलला टाकायचा विचार आहे का तुझा? विचार आहे डॉक्टर, विचार आहे, पण त्याला पसंत नाहीये ती लाईन. अरे मग मी आणतो ना त्याला लाईनीवर. प्लीज. पण एक मिनिट आधी मी माझा मूड बनवतो बाबा. एक मस्तपैकी पेक घेतो. नाही नाही, विस्की जरूर पी, पण त्याला असं वाटतं का मला की मी तुला विस्कीची लाच देऊन त्याच्या गळ्यात मेडिकल लाईन बांधतो. काय झालं रे, मूड बदला? ए बाबा तू काही बोलतोस रे. ए बघ विकी बेटा, तू असं समजू नकोस की मी पिऊन काहीतरी बरळतोय. अरे नुकताच कुठे एक पेक घेतला, अजून पोटात पोचला देखील नाही, तोंडातच रेंगाळतोय. तुम्ही काय तो निर्णय घ्या, मी झोपायला चाललो. तुला कोणी सांगितलं मी ते जागरण करायला आलोय म्हणून? विराज बाबा, हा भलताच अपसेट झालेला दिसतो. आणि हे अपसेट माणसं दुसऱ्यालाही अपसेट करतात. परवाचीच गोष्ट आहे. अरे असाच एक अपसेट झालेला पेशंट माझ्या डिस्पेन्सरीत आला होता. मी म्हटलं का रे बाबा तू इतका अपसेट का दिसतोस? तो म्हणाला काय सांगू डॉक्टर, काल रात्री मी अख्खं मांजर गिळलो. अरे बापरे. माझ्या लक्षात आलं. म्हटलं ही गेलेली केस आहे. मी त्याला ताबडतोब गुंगीचं इंजेक्शन दिलं. शुद्धीवर आल्यानंतर म्हटलं आता निराशेतून बाहेर ये, तू गेलेलं मांजर मी ऑपरेशन करून बाहेर काढलंय. असं म्हणून मी आधीच बाहेरून आणलेलं एक सफेद गुबगुबीत मांजर त्याला दाखवलं.
त्यावर तो आणखी निराश होत म्हणाला, डॉक्टर काहीतरी गडबड दिसते, मी गेलेलं मांजर सफेद नाही काळं होतं. डॉक्टर काय म्हणा, तुझे हे पेशंटचे किस्से म्हणजे अगदी पेटंट झालाय बघ. पाहूया, यातला एखादा तरी पेटंट आपल्या विकीवर लागू होतो का? पेटंट हवाय कशाला? ऑर्डर द्यायची खोटी, या विकी रेडी आहे, कारण त्याला त्याचं मत नाहीये ना. विकी बेटा, असं लहान मुलासारखं काहीतरी बोलू नकोस. अरे तुला काय प्रॉब्लेम आहे मेडिकलला जायला मला सांग ना. अरे अविराज, आमच्या काळात मेडिकलला जाण्यासाठी आम्ही तडपडत होतो. अरे पण त्याला डॉक्टर व्हायचंच नाही, त्याचं काय? हा का रे बाबा? अरे डॉक्टरकीच्या विरोधात का उठलायस तू? त्यांनी काय केलं तुझं? अरे हो, बरं झालं आठवलं बरं का अविराज. अरे परवाचीच गोष्ट, असाच एक मुलगा माझ्या डिस्पेन्सरीत आला होता. साधारण आपल्या विकीच्याच वयाचा. मी त्याला विचारलं, का रे बाबा तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतं? अरे त्याने चटकन उत्तर दिलं, मला डॉक्टर व्हावं असं वाटतं. अरे वा, म्हटलं का रे डॉक्टरच का? त्यावर तो म्हणाला, समजा उद्या माझी प्रॅक्टिस नाही चालली तर निदान नाटकात तरी काम करता येईल. असतोयस, पण याचा अर्थ तुला तरी कळलं का? खरं सांगू, बाउन्सर गेला. ये मी सांगतोय, इकडे गेलं माझ्याजवळ. काय माहितीये का, हल्ली बरेचसे डॉक्टर ऍक्टर झालेत. डॉक्टर लागू, डॉक्टर घाडेकर, डॉक्टर गिरीश, Yes, बाकीचे नको. येस येस येस. ए विकी, अरे तुला जोक आवडला नाही? जोकचं पाठ डॉक्टर अंकल, पण मला माणसाच्या जीवन मरणाशी नाही खेळायचं. अरे तुला कुणी सांगितलं की डॉक्टर माणसाच्या जीवन मरणाशी खेळतात म्हणून? जीवन देणारा माझ्यातला डॉक्टर बन, तुला नक्कीच वाटेल की डॉक्टरच व्हावं म्हणून. तरीही मी डॉक्टर होणार नाही, मेडिकलला जाणार नाही, कारण तो पेशा मला आवडत नाही. इज दॅट क्लिअर? गुड नाईट. दहा वाजून गेले. कुठे गेला कुणास ठाऊक. काय म्हणावं या मुलाला? अजून कसा आला नाही हा? विकी, विकी आलास तू? हो, तुला काय वाटलं? ऍडमिशन घेतलंस तू? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मेडिकललाच ऍडमिशन घेतलं. गुड. नुसतं गुडच म्हणा ग तुम्ही. ऍडमिशन घ्यायला सगळ्यांचे पालक आले होते. ज्यांना पर्सेंटेज कमी पडतात त्यांचे पालक ऍडमिशन घ्यायला बरोबर येतात. तुला काय, तुला सहज ऍडमिशन मिळालं असेल? हो ना, त्यातून मी उद्योगपती अविराज देशपांडे आणि समाजसेविका भावी आमदार अश्विनी देशपांडे यांचा मुलगा. मला ऍडमिशन कसं मिळणार नाही? पर्सेंटेज नसते तरी मिळालं असतं. अरे किती बोलतोयस? त्याचा काय फायदा आहे का? तुला आणि डॅडीना समजावणं मला या जन्मी तरी शक्य नाही. हे बघ, तू आम्हाला समजवण्यात वेळ घालवू नकोस. तू तुझं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित कर. अरे जगातला सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हायला पाहिजेस तू. तुझी अपॉइंटमेंट घेता घेता पेशंट मरून जावा असंच ना? अगदीच काही टोकाला झाला नको, कळलं ना? अरे एवढा मोठा डॉक्टर व्हायला पाहिजेस तू की लोकांनी तुझी अपॉइंटमेंट महिना महिना आधी घ्यायला पाहिजे. तोपर्यंत पेशंट जिवंत राहिला तर ना. तुझ्या नावावरच त्याचा अर्धा आजार पळून जाईल. यु नो, सायकोलॉजिकली आपण दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला नाही का आजारातून थोडासा रिलीफ मिळाल्यासारखा वाटतो. निवडणुकीत उभी राहणारच ना तू. तुला प्रचार करायची काही गरज नाही. केवळ आपल्या नावावरच निवडून येशील. येई नाही, आहे माझा तेवढा दबदबा. हळू बोल. कोणी ऐकलं ना तर निवडणूक न लढवता तुला आमदार किंवा खासदार करतील. फार शहाणा झालायस. जरा चांगल्या मित्रांची संगत करत जा. ती कशाला करू? एकटाच राहायचं ना मला. एकांताची सवय करायला हवी. सगुणा गेली आणि मी एकटाच पडलो. काळजी करू नकोस, मी तुझी दुसरी व्यवस्था केली आहे. तुझ्या धाकट्या मावशीला कोकणातून बोलावून घेतलंय. याच वर्षी तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. आता लग्न होईपर्यंत मोकळीच आहे ती. विकी आता लहान नाहीये कुणी सोबतीला असायला. मला वाटतं यापुढे तो हॉस्टेलवर राहील. वा, छान. आजवर घरात जेलच्या कैद्यासारखं राहिलो. विकी, हॉस्टेल काय जेलपेक्षा वेगळं नाही. डोंट वरी बेटा, मी तुला हॉस्टेलवर नाही ठेवू देणार. म्हणूनच तुझ्या मावशीला मी इथे बोलावून घेतलंय. सगुणाची जागा घ्यायला? सगुणा ही मोलकर्ण होते, विसरू नकोस. ती आई वडिलांची जागा नाही घेऊ शकत. अरे अरे पण मावशी आईपेक्षा वेगळी नसते. कोणीच म्हटलंय ना,
माय मरो पण मावशी जगो. एकेकाला भरती करा ग माझ्यासाठी, पण तुम्ही आपला वेळ देऊ नका, कारण तो खूप किमती आहे मुलापेक्षाही. हो कम ऑन विकी, कम ऑन. अरे यार तू आम्हाला समजून का घेत नाहीस? हा आता मी छान पैकी झोपू का? आणि जेवणार कोण? मीही थांबले तुझ्यासाठी. मी बाहेरून खाऊन आलोय. नक्की? हो. मग जा, दमला असशील. मम्मी, हं? मावशी कधी येणार आहे? तिचं काय, ती आजही येईल. एकटीच येणार आहे? हं. येऊ तर दे तिला, नाही पळवून लावलं तर बघ. काय रे, कसला विचार करतोयस? नाही म्हटलं मावशीला भेटूनच झोपावं. हे बघ, तिचं काय सांगता येत नाही ती कधी येईल. ती आली की मी तिला उठवेन. जा तू झोप जा. अगं, यायची असती तर फोन नसता का केला तिने? ती येताना कधी फोन करून येते का? तिला कोणाला एकदम सरप्राईज करायला आवडतं. हं. जणू तिचा स्वभाव तुम्हाला माहितीच नाही. चांगला माहित आहे. ती सिरियस कमी आणि बिंदास जास्त आहे. अहो, खुशमस्करी आहे ती. खुशमस बहुतेक तिथंच असणार. येणं कॅन्सल करते वाटतं. तुम्ही तिच्या कॅन्सलेशनच्या मागे का लागलाय? ती इथे नको आहे का तुम्हाला? आधी तो फोन घे. हॅलो, हा बोलते. काय आनंद नगरात 2 गटात मारामारी झाली? अरे वा, आनंद आहे. हे बघा, उद्या सकाळी आपण तिकडे जाऊन कॉम्प्रोमाइज करून टाकू. नाही नाही, हे बघा, दोन्ही पार्टी आपल्याला सारख्याच आहेत. ती माणसं त्यांची, ही माणसं यांची, असं करू नका. आता निवडणुका जवळ आल्यात. सगळ्यांना जवळ करा, सगळ्यांना आपुलकी दाखवा. ओके, मी उद्या सकाळी येते. ठीक. अश्विनी, तुला असं वाटत नाही तुझं हे राजकारण आपली रात्रीची झोप सुद्धा उडवणार आहे? तुम्ही झोपा ना. तुम्हाला कोणी सांगितलं जागा राहायला? रागवतेच कसलं? इकडे 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 बस बस, 1 मिनिट रागवते का अशी? बस. तुला असं वाटत नाही आपल्या दोघांच्या प्रोफेशनने आपल्यामध्ये एक दरी निर्माण केली, दिवसेंदिवस वाढत जाणारी? झालं झालं, तुमच्यातला नवरा जागा झाला वाटतं. ते नाही, नवरा बघ आली आली, आता बोंबा बोंब सुरू. घराची वाट लावणार, दार उघड, तोडेल लवकर उघड. ताई, स्वप्ना, कशी ताई? ही काय वेळ झाली तुझी यायची? जाऊ का परत? हो, पाहिजे तर मी सोडते. अगोदर नाही का सांगायचं? मग माझी गाडी मी सोडलीच नसती. अगं, गाडी सोडलीस तू? म्हणजे खरोखरच परत पाठवायचं होतं की काय मला? का माझी गाडी घेऊन तुला कुठे जायचं होतं? का माझ्याकडे गाडी नाहीये? अगं, मी ड्रायव्हरला बोलवलं असतं तर जेवला तरी असता तो. ड्रायव्हरच्या मालकिणीचं स्वागत जिथे थंडपणे झालंय, घरचा मालक थंडपणे बार जवळ उभा आहे, बार अटेंडंट सारखा. बार अटेंडंट म्हण. तिथे ड्रायव्हरला जेवण, आणि तेही यावेळी. अगं, मीही जेवले नाही अजून. अजून थोडा वेळ थांब, म्हणजे सकाळचाच चहा नाश्ता करता येईल. तूही तुझी नॉनस्टॉप कॅसेट थांबव आणि ड्रायव्हरला असंच का पाठवलंस ते सांग. अगं, काय झालं? येताना की नाही आमची गाडी पंक्चर झाली. हिची कॅसेट सुरू झाली, ऐक आता. अहो जिजू, हम्म. ह्या गाड्या मुली बसल्यावरच का पंक्चर होतात कोणास ठाऊक. हा, आता शेजारी बसलेला एखादा रोमिओ पंक्चर होणं वेगळं, पण चक्क गाडी. जाऊ दे, यांना नाही कळणार. बरं, हे पंक्चर काढण्यात वेळ गेला, आता वेळ घालवायचा कसा म्हणून आम्ही दोघांनी, आय मीन ड्रायव्हरने आणि मी, हॉटेलात जाऊन चक्क पोटभर खाल्लं. टाइमपास. आता इथे आल्यावर ड्रायव्हरला म्हणाले, चल पाणी तरी पिऊन जा. त्यावर तो म्हणाला, ताई आता पाण्यात सुद्धा पोटात जागा नाही. हा म्हटलं, जा रे बाबा, तेवढंच आमचं पाणी वाचलं. नाहीतरी मुंबईत पाण्याची टंचाईच असते ना जिजू. काय बोलण्याची टंचाई आहे वाटतं. तसं नाही ग, सध्या ते फॅक्टरीत आहेत. फॅक्टरीत? चक्क समोर उभे दिसत आहेत मला. नो डाऊट, शरीराने इथेच आहेत पण मनाने फॅक्टरीतच असतात. फॅक्टरीत? ओ, फॅक्टरीत. आय सी, आलं लक्षात. म्हणजे फॅक्टरीत कोणीतरी सुंदर सेक्रेटरी आहे वाटतं. काय काय भाऊजी, आपलं जिजूजी. बरोबर आहे, तुम्ही दोघी एकत्र आलात, मी बिचारा एकटा पडलो. अहो, पडलात कुठे? चक्क उभे तर आहात. अरे घ्या घ्या, घ्यायची तेवढी फिरकी घ्या. हा, तुम्ही दोघी बहिणी एकत्र आलात, तू आलीस तेव्हा माझ्या विरुद्ध लढायला आता हिच्या अंगात सुद्धा बळ आलं. का? तुमचं बाळ असेल की तुमच्या बाजूने? अरे, बरी आठवण झाली. गेलाय कुठे हा? तुझी वाट बघून बघून झोपला. व्हॉट? झोपला? विकी, ए विकी, अरे हम आते हैं तो दुनिया उठ जाती है. दुनिया उठ जाती है? उठ जाती है नहीं, उठ जाती है. हाँ. हाँ
और ये सो रहा है? विकी, ए विकी, आलो आलो. उठला. आलं आलं बाळ आलं तुमच्या बाजूचं. काय रे विकी, तुझी ही डॅडींसारखी चुप्पी का लागली आहे? 12वीत विकेट गेली की काय? आणि नसेल गेली तर पेढे कुठे आहेत? बनवायला दिलेत. मला बनवतोस ते तूच खा. ताई, तुझा मुलगा बिघडलाय वाटतं. त्याचं जाऊ दे. आई बाबा कसे आहेत? मज्जेत. त्यांना माझी आठवण सुद्धा येत नसेल ना? ए तसं नाही हा, ते नेहमीच तुझी आठवण काढतात. उलट त्यांनी फोन केल्यावर तुलाच बोलायला वेळ नसतो. किती दिवसात बघितलं नाही का बस त्यांना? बस, खूप झालं. खूप उशीर झालाय, झोपायचं नाही का? हे काय, मी आल्यालाच मला कंटाळलात? नाही, तू येणार आहे ऐकल्यापासूनच कंटाळलोय. काय? नाही तसं नाही, पण काय आहे, रात्री लवकर झोपावं लागतं, सकाळी लवकर उठावं लागतं. आम्हाला कामधंदे आहेत. तुमच्या कोकणातल्यासारखं नाही झाडावर चढायचे, आंबे पाठवायचे मुंबईला. अरे मला काय करायचंय. मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही दोघी बहिणी एकत्र आलात ना, तेव्हा तुमचं रामायण रात्र, आपलं हे माहेरायण रात्रभर संपायचं नाही. वा वा. उगाच आमच्या माहेरावर जळू नका. चुप आहे. नाही, मी कशाला तुमच्या माहेरावर जळतोय? मला चांगलं माहित काय? आहे, सासूर वाशिणीला माहेरचं कुत्रा आलं तरी किती आनंद होतो. इथे तर चक्क माहेरची अविनाश? आपलं हे कुपुत्री आलीये, सुपुत्री आलीये असं म्हणायचंय मला. आलं आलं माझ्या लक्षात तुम्हाला काय बोलायचंय ते. अरे वा, तुझ्या लक्षात आलं? हो. पहिलंच माहेरची कुत्री किती हुशार आहे. शिजू! आपलं हे सुपुत्री किती हुशार आहे. ताई तू यांना सांग ना. अगं त्यांना असं म्हणायचंय, सासूरवाशीला माहेरचं कुत्र आलं तरी आनंद होतो. हा. इथे तर चक्क कुत्री. बरोबर. तुमच्यामुळे गप्प बसा ना, सारखं सारखं तेच तेच काय बडबडताय. इथे तर चक्क बहीण आलीये, तर नवऱ्याला विसरली तर काय हरकत आहे? घे घे घे, तू पण त्यांची बाजू घे. आता उभे करायला काय करू? झोपायला जा. भीती वाटते का एकट्याला? चले. कमी येऊ सोबतीला. अरे स्वप्ना, अगं ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे मी. हो. दिन गुदगुली करी ना, गुदगुली. गुदगुल्या पण करतात. हो, हात लावायचा नाही. हा. दुसऱ्याच्या घरी द्यायची वस्तू आहे ही. हँडल विथ केअर. तू लग्नाच्या बाजारात उभी राहा, तुला हँडल करणारा मुश्किलीने एखादाच मिळेल ग. अहो जिजू, हा? लग्नासाठी ना एखादच असावा लागतो. बघ बघ कशी चुरू चुरू बोलते बा. आपल्या लग्नात एवढीशी होती, सारखी माझ्या मांडीवर बसून आईस्क्रीम खायची. आता तुम्ही झोपणार आहात का रात्र जागवणार आहात? की मी अंगाई गाऊ? नको, तू अंगाई गाऊ नकोस. मला माझी झोप उडवायची नाहीये. ए सावध राहा बाबा, रात्र वैऱ्याची आहे. वैरी म्हणा नाही तर बैरी म्हणा, पण बायकोपेक्षा मेवढी बरी म्हणू नका म्हणजे झालं. मी खूप म्हणेन ग, पण तुझी ताई म्हणायला देईल का? बघ लगेच. एनिवे, लेट्स कम टू द पॉइंट. विकी, स्वप्ना, आजपासून आमच्या विकीला आम्ही तुझ्या स्वाधीन करतो आहोत. म्हणजे? अश्विनीने तुला काही कल्पना दिली नाही? हो, तशी दिली आहे. हा, पण तुम्हाला जर द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा द्या. काय की विकीला आम्ही वेळ देऊ शकत नाही म्हणून तो आमच्यावर नाराज आहे. आई वडील म्हणून आम्ही त्याला सतत त्याच्या जवळ हवे आहोत. अर्थात त्याच्या बाजूने त्याचंही बरोबर आहे, पण ते शक्य नाहीये. तेव्हा आता आमच्या दोघांची भूमिका तुला करायची. तू त्याला इतकं प्रेम दे की त्याला आमची कमतरता भासू नये. अच्छा, म्हणजे लग्न न करताच मला आई वडिलांची भूमिका करायची आहे तर? ऐक, हाउ थ्रिलिंग. क्यों विकी बेटे, मेरा बेटा बनोगे? याद रखना मौसी, मैं तेरा बाप बनूंगा. काय रे, काय झालं? काय विचारते मी? मेरा बेटा बनोगे? क्यों नहीं? इतनी अच्छी कुंवारी माँ जो मिल रही है. काय रे? काही थंडी वाजते, किती वारा सुटलाय. ही खिडकी पण बंद होत नाहीये. जिजू आणि तायडीचा पण पत्ता नाहीये. आणि याच वेळी हा विकी सुद्धा कुठे गेला कोणास ठाऊक. कोण आहेस तू? मी सलीम लंगड्याचं भूत. अरे बाप रे. आता तू कोण? मी अमीर वाकड्याचं भूत. अरे बाप रे, एकाच वेळी दोन दोन भूत, एक लंगडा एक वाकडा. चलोट आणि आपल्या गावी चालती हो. म्हणजे तुम्ही खरंच भूत आहात? हो, मी खरोखरचा भूत आहे.
या हॉल मधला आणि मी 5च्या पिंपळाच्या झाडावरचा. बरोबर बोलतोय ना रे? काय झालं? ह्याला या हॉल मध्ये बाहेरचं कोणी माणूस येऊन बसलेला आवडत नाही. पण आल्या दिवसापासून मी इथेच बसते. तेव्हा कधी तुम्ही दिसला नाहीत? त्यावेळी मी बाहेर गावी गेलो होतो आणि मी आजारी होतो. बरोबर बोलतोय ना रे? काय झालं? खडं भूत आहे ना म्हणून लंगडत नाचतोय. आणि मी वाकडा भूत आहे ना म्हणून वाकडा नाचतोय. तू सरळ नाच. काय झालं? आलं लक्षात. लंगडं भूत, वाकडं भूत. पण माझ्या विक्कीला काही करू नकोस ना. तो या घरचा आहे. बाहेरचं कोणी आलं तर त्याला उचलून मी बाहेर फेकून देतो. अरे वा. मग मलाही फेक ना डायरेक्ट माझ्या गावच्या घरात. ठीक आहे. डोका बंद करू नकोस. काय झालं? फेकलं असतं पण तुझं वजन झेपणार नाही मला. काय मस्त फेकतोय हा. मग आता मी नेमकं कुठे बसू? डोक्यावर? नाही कुठेही, पण या घरात आय मीन या हवेलीत या घरच्यांशिवाय कोणी बसलेलं मला आवडत नाही. आणि त्याला आवडत नाही म्हणून मला देखील आवडत नाही. बरोबर बोलतोय ना रे? बहुतेक मला लंगडा करणार. अरे वा. आपल्या आवडीनिवडी किती जुळतात नाही. तुला या घरात बाहेरची माणसं आलेली आवडत नाही आणि मला या घरात बाहेरची भूतं आलेली आवडत नाही. आमच्या कोकणात मी अशा कित्येक भूतांना पळवून लावलंय. हे कसं काय? कसं काय दाखवतच आता. थांबा जरा. आता काय होणार? बहुतेक आपली धुलाई होणार. बरोबर बोलतोय ना रे? अगदी मला घाबरवतायत. लंगडं भूत, वाकडं भूत. मिस्टर विकी देशपांडे, तुला काय वाटलं? वॉकमॅनवर हॉरर म्युझिक लावलंस आणि भूतासारखा वेडा वाकडा नाचलास म्हणजे मी तुला घाबरेन? अरे मुकाबला इस स्वप्न गंधा मौसी से है. चैंपियन इन ब्लैक बेल्ट. तुझ्या मावशीने मला खरंच लंगडा केला रे. आणि मला वाकडा रे. दिसते एवढीशी पण किती स्ट्रॉंग आहे. आयला पेकत मोडायची पाळी आली. अरे मला वाटलेलं मार खाताना वॉकमॅन तुटतोय की काय. ठीक आहे, एक आयडिया फेल गेली तर काय, दुसरी लढवीन, पण हिला इथून घालवीन. चल माझ्या बरोबर. कशाला परत मार खायला? चल बाबा. ऐक काही थंडी. थंडीने दात कसे नुसते कुडकुडतायत. आपलं कडकडतायत. कडकड 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 कडकड. आज थंडीने जीव जाणार बहुतेक. थंडीने जीव का जातोय मावशी? हा तुझा भाचा आहे ना, तुझा जीव घ्यायला. काय? जीव वाचवायला. विकी 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 विकी, बरं झालं तू आलास. अरे आत्ताच 2 भूतांनी जवळजवळ माझा जीवच घेतला होता. हा, पण माझ्या कोकणी हिसक्याने पळाले खरे ते. आय 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 काय नाही मावशी, ते भूत ओरडले असेल. ते भूत तू कपरे. विकी, तू बरोबर असतास ना तर आपण अजून धुलाई केली असती त्यांची. केली असती, कमी केली आहेस. असं ते भूत म्हणत असेल. ते भूत परत ओढ नको रे. मावशी अगं ये ना, ये ना. का रे का? अगं बस ना, बस ना. कुठे रे कुठे? मावशी तू थंडीने किती कुडकुडतेस. घे, शॉल आणली तुझ्यासाठी. अरे कशाला कशाला? खा जायला, खा जायला. काय? पांघरायला, पांघरायला. अरे बेड्या, लहानाने का मोठ्यांची काळजी घ्यायची असते. शॉल घे. आता मी तुझी मम्मी पण आहे आणि डॅडी पण. लवकर शॉल उघड. तुझ्या या प्रेमाने माझं मन कसं भरून आलंय. शॉल उघडतेस ना, तेव्हा ही शॉल आता तूच घे. बापरे मेलो. बापरे. अरे अरे काय झालं? बापरे, मगाच ते भूत आहे ना, ते सुद्धा असंच नाचत होतं. वेळ पांगून पेटकावला जाऊ नकोस मावशी. या शॉल मध्ये खास घुसली आहे. अरे पण ही शॉल तर तूच दिली होतीस ना. मी तुला पुरतं ओळखलंय. पण मी तुला खरंच ओळखू शकली नाही रे. मायानं शॉल देतोस मावशीला आणि आतमध्ये खासखुसली टाकतोस. भूताचं रूप घेऊन मला घाबरवायचा प्रयत्न करतोस. बघ बघ,
चोरी पकडली गेली म्हणून चेहरा कसा घामाने टपटपला नुसता. घे. तोंड पुस. मावशी ओरडू नकोस. यालाच म्हणतात शेरात सव्वा शेर. मला पळून लावायच्या तुझ्या सगळ्या आयडिया फेल गेल्या, पण माझी पहिलीच आयडिया सक्सेसफुल झाली. चालती हो मावशी. आय सेड गेट आउट. विकी, काय झालं? कशाला ओरडतोयस? तुम्हाला राहावं लागतं म्हणून मावशीला आणून ठेवलं. कालपर्यंत मोलकरीण होती, आज मावशी. उद्या कुणी गौशी आणून ठेवाल, पण तुम्ही आपला वेळ देऊ नका. नुसतं बँक बॅलन्स दिलं आणि दिलं कोणाला सोबतीला की संपली तुमची जबाबदारी. आय हेट यू विकी, येस आय हेट यू. हे बघ, यात माझी काही चूक नाही. मी विकीवर हात उगारला होता, ही अचानक मध्ये आली. विकी, मला तुला एवढंच दाखवून द्यायचंय, मी तुझी मावशी आहे, कोणी कौशी नाही, समजलं? डोंट टेक टेन्शन यार. जे घडायचं ते घडणारच. आपण सिरियस होऊन थांबणार आहे थोडं. यार पण मी मावशीला दुखायला नको होतं. माझा कंट्रोलच गेला. एकतर मावशीला पळून लावण्याच्या माझ्या सगळ्या आयडिया फेल गेल्यात. अरे आधी जर मला विचारलं असतं तर मी दिली असती तुला दुसरी एखादी न फेल होणारी भन्नाट आयडिया. यार पण मावशीला पळून लावण्यात काय अर्थ आहे? चूक तर माझ्या डॅडी मम्मींची आहे, त्यात तिचा काय दोष? ती तर तिच्यावर लादलेली जबाबदारी पार पाडत होती. मग हे तू तुझ्या डॅडी मम्मीना बोलला नाहीस? बोललो. आयुष्यात कधी उलट न बोललेला मी. राहुलला नाही म्हणून त्यांनाही बोललो, पण त्याचं मला काय वाटत नाही रे. वाईट वाटतं ते मावशीचं. माझा मार तिने खाल्ला आणि मी तिला चकलायला निघालो होतो. का केलं मी हे? विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे. असं वाटतं किती हे तो काय करतोयस? विस्की पितोय. आणि काय? अरे पागल, दारूची नशा ही समाजात आपली पण ढासळून टाकते, कारण की लोकांच्या नजरेत पटकन येते आणि दारू पिऊन दुःख विसरता येत नाही, उलट ते जास्त आठवतं. तुला नशाच करायचे ना? अरे तुला नशाच करायचे तर मी करतो ती कर. ही नशा केल्याने सगळं विसरायला होतं, अगदी स्वतःही. मी गरिबीत वाढलेला, दारिद्र्य माझ्यासमोर आवासून उभा असायचं. मायेनं गुंजाळणारी आई नव्हती रे मला. बाप नादी, व्यसनी, बहिणीच्याच जीवावर जगतोय मी. तीच माझं शिक्षण कर, कुठेतरी लेडीज बार मध्ये नोकरी कर. कधी कधी असं वाटतं, हा दरिद्री जीव घेऊन का जगावं, कशासाठी? पण ही नशा करायला लागल्यापासून सगळं विसरलोय. फक्त धुंद बेबंद होऊन राहायचं. ही आहे तरी कसली नशा? हे पाहिलंस? काय आहे? गर्द. गर्द? हो गर्द. या गर्दच्या नशेच्या गर्द सावलीत सगळी दुःख विसावतात. पण मी तर ऐकलंय माणसाच्या रक्ताचं शोषण करतं, त्याचा खोका बनवतं आणि एक दिवस त्याला संपवून टाकतं. संपवून टाकतं? आणि हे सगळं न खाताच कळलं तुला? अरे कुछ नाही होता यार. 2 वर्षांपासून करतोय ही नशा मी. काही झालंय का मला? उलट ही नशा केल्याने सगळं विसरायला होतं. सुख दुःख टेन्शन अगदी सगळं विसरायला होतं. रिलॅक्स वाटतं. पण हे खूप कॉस्टली येतं बरं का. सहजासहजी मिळत नाही आणि सगळ्यांना परवडत देखील नाही. तुझ्या मेडिकल कॉलेजात बादशाह आणतो और छुप छुप के बेचता है. यात का अपाय नाही, मग लपाछपी कशाला? अरे नशा है नशा, और नशा कोई खुलेआम नहीं बेचता. हे बघ विकी, तुला घ्यायचं असेल तर घे, पण उगाच पोलिसांसारख्या चौकशा करू नकोस. पण नक्की रिलीफ मिळेल ना? अरे ऑफकोर्स, पण कोणाला सांगायचं नाहीये. तूही कोणाला सांगू नकोस. डोंट वरी यार, डोंट वरी. तेरे पास 200 रुपये है. 200 है तो निकाल यार जल्दी. आहेत. हे 1 मिनिट बात. ये ले. अरे बघतोयस काय, घे ना.
पाण्यातून घ्यायचं का दुधातून? छड्डे यार ला इधर, हे बताता हूं मैं तेरे को, ये देखिए, ये ऐसे लेने का, और ये देख, ले। मजा आ रहा ना? अरे एक से कुछ नहीं होता, और ले और मजा आएगा। मावशी, कुठे निघालीस मावशी? शब्बीर, मावशी हा माझा मित्र शब्बीर, आणि शब्बीर ही माझी मावशी. नमस्ते मावशी. मावशी रागवलीस माझ्यावर? आय एम सॉरी मावशी, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं. डॅडी मम्मींचा निर्णय आवडला नाही मला, म्हणून म्हणून मला पळवायला अशी नाटकं केलीस तू, आणि तुझ्या सगळ्या आयडिया फेल गेल्या म्हणून हाताला धरून बाहेर काढायला निघाला होतास मला. आय एम सॉरी मावशी. आता सॉरी बोलून काय फायदा? मी माझ्या घरी जायला निघालीये. माझ्या घरी कशाची कमी नाहीये बरं का. तुला असं वाटत नाही ना की माझ्या घरी खायला मिळत नाही म्हणून मी तुमच्याकडे आले? काय बोलतेस सोय मावशी? तुला नाही वाटत ना मी इथे राहावंसं? मग माझं जाणंच योग्य आहे. थांब मावशी. मावशी तुम्हाला मनापासून आवडतेस, आणि झालेल्या प्रकारानंतर जास्त आवडायला लागलेस. तू डॅडींपासून मला वाचवलंस, माझा मार तू खाल्लास. तू या मायेपुढे डॅडी मम्मींचा दुरावाही सुसह्य वाटेल ग. तरीही मी जाणार. हे काय ग मावशी? कोणी हकलण्यापेक्षा आपण मानानं जाणं कधीही चांगलं. मुझे माफ करना मौसी, ये आपका घर का मामला है, मैंने बीच में नहीं बोलना चाहिए. पण ह्याला एकदा माफ करायला काहीच हरकत नाही. हा पहिलाच गुन्हा आहे त्याचा. चल दोस्त, मैं निकलता हूं. अरे शब्बीर थांब ना. नाही वेळ झाला. शब्बीर प्लीज जा, सगळे जा. मला एकट्यालाच ठेवा. यात तुम्हाला काय समाधान मिळतं कोणास ठाऊक. का तू का थांबलीस? तूही जा ना. राहीन मी एकटा. राहिलोय तसा खूप वेळा, काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव मावशी, आता मी एकटा नाहीये. हे आहे माझ्या सोबतीला. ओळखलंस काय आहे? तू नाही ओळखणार. हे गर्द आहे, गर्द. हे घेतल्याने सगळं विसरायला होतं. तू जा, माझी काळजी करू नकोस. आहे माझ्या सोबतीला. विकी, हे विष आहे विकी, विष. आणि हे तू खाल्लंस का? कशासाठी खाल्लंस तू यांचा? का खाल्लंस तू हे विकी? म्हणे हे खाऊन सगळं विसरायचंय. काय विसरायचंय तुला हे खाऊन? याद राख पुन्हा कधी खाल्लंस तर. ते विष खाल्लंस तू विकी, विष. हे एवढंसं फेकून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये मावशी. अगं पैसे फेकले ना तर ठीक भर नशा मिळते बाजारात. फेकायची असेल ना तर माझ्या मनातली मरगळ फेक, माझ्या मनातलं दुःख फेक. मला माया हवी आहे ग, आपल्या माणसांची. मला आपली माणसं हवी आहेत, सदोदित माझ्या अवतीभवती. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी, प्रेमाचा वर्षाव करणारी. अजून कसा आला नाही हा? नावाला सुद्धा उरली नाही. आला. शब्बीर ये ना, ये बस. दे, आणलंस? अरे कसला आणतो यार? पाहिला तो बादशाह जम खवळलाय. पैशाशिवाय देत नाही म्हणाला. पैसे काय देत नाही त्याला? सांग ना. देत नाही? देतोस, पण आधीच खूप उधारी वाढली तुझी. फेडीन ती मी. कशी? आधीच बँक बॅलन्स नील झालंय तुझं. तू ज्या स्पीडनी बँक बॅलन्स संपवतोयस हे कळल्यावर तुझ्या वडिलांनी तुझ्या अकाउंटवर संक्रांत आणली. तरीही मी बादशाहचे पैसे ठेवणार नाही. तो काय आलतू फालतू समजतो मला? अरे खूप मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे मी. म्हणून बादशाह उद्योगपतींनाच भेटायला इथे येणार आहे. बादशाह? तो इथे आला तर? अरे आला तर काय येणारच आहे. आणि बादशाह सारखा गुंड तुझ्या या प्रतिष्ठित घरात आल्यावर तुझी काय हालत होईल माहिती आहे ना? त्याला सांग तू इथे येऊ नकोस. मी तुझे सगळे पैसे देईन. कधी?
कधी? लवकरात लवकर सगळे पैसे देईन. आज त्यांनी 5,000 मागितलेत, नाहीतर संध्याकाळी बादशाह तुझ्या घरात. मी बादशाला भेटू. पागल हो गए तो, मार खाने गए क्या तेरे को? यार प्रॉब्लेम मध्ये टाकलंस. 5,000 हा 5,000 नाही आहेत पण आहेत. हे 2,000 आहेत. डॅडींच्या खिशातून काढलेत, तेही चोरून घे. अरे चिल्लर से कुछ नहीं हो सकता. पूर्ण 5,000 हवेत, नाहीतर संध्याकाळी बादशाह. बादशाह ही अंगठी घे विक आणि बादशाहचे पैसे देऊन टाक. कुछ प्रॉब्लम नहीं, मैं बादशाह को संभालूंगा मैं बादशाह को. ए शब्बीर तुझ्याकडे थोडीशी असेल तर दे ना मला. दे ना, आहे ना. दे हा. ये ले दे. मेरी तरफ से तू भी क्या याद करेगा. एंजॉय योरसेल्फ. हॅलो डॉक्टर देवकाते, अविनाश हियर. मगासपासून 2 वेळा फोन केला मी तुला. कंपनी द्यायला नाही बोलवत आहे. इथे माझ्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. खड्ड्यात गेले तुझे इतर पेशंट, मोज. तुझ्या डिस्पेन्सरीत किती पेशंट आहेत ते मोज, आणि ते जी काही फी देणार असतील तेवढी सगळी फी मी तुला एकटा देईन, समजलं? हे बघ तू माझा फॅमिली डॉक्टर आहेस म्हणून याचा अर्थ मला इतर डॉक्टर माहित नाही असं समजू नकोस. ऍट अ टाइम मी 50 डॉक्टर उभे करू शकतो. अंडरस्टँड? पण व्हॉट सॉरी. अरे सॉरी नाही, माझ्या मुला. स्टार्ट इमिजिएटली. ओके. काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार? येत आहेत. ताई सुद्धा आली नाही अजून. ती समाजसेवा करते. अरे हो, तिच्या विधानसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट आहे. जिंकली तर आमदार होईल. तिच्या मुलाला आमदार नको, आई हवी आहे. तुला सांगतो, हा मुलगा खूप नाजूक दिलाचा आहे, हळव्या मनाचा आहे. कुठलीही गोष्ट मनाला पटकन लावून घेतो. मी त्याला काय कमी समजावते? खूप भोळा आहे, पोरकट आहे तो. तेवढा जिद्दी सुद्धा आहे. माझी खात्री आहे तो आम्हाला दोघांना नक्की घरात बसवणार आहे. मम्मी आली. हो बघा आला. विकी, अरे सांभाळून, हळू. अरे विकी, तू बाहेर का आलास? आत एकट्याला गुदमरायला होत होतं. छान. लोक गर्दीत गुदमरतात, हा एकांतात गुदमरतो. मम्मी आली वाटतं. डॉक्टर असतील बघ. हो बघते. कोण हवाय आपल्याला? विकी आहे. हो आहे ना. 1 मिनिट. हा विकी, जरा बघ कोण आले ते. सुलक्षणा. करून देतो. डॅडी, ही माझ्या बरोबर मेडिकलला असते. हिचं नाव सुलक्षणा. नमस्कार. तुम्हाला कसं कळलं? हे कमाल करतो. आत्ताच तू नावाने हाक मारलीस ना. ये पुरी, ये बस. ये. बस. हा आलेच. आणि हो, ही माझी लाडकी मावशी स्वप्नगंधा. अजून काही म्हणावी तितकी लाडकी झाली नाहीये मी. होशील, लवकरच होशील, काळजी करू नकोस. कधीपासून ह्याला असं होतंय? आज सकाळपासूनच. अचानक अंग भरून आलं, अंगात कापरं भरलं, थरथरायला लागला. म्हणून याच्या डॅडीनं लगेच ऑफिसातनं बोलावून घेतलं. मग काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणणार, अजून आलेत कुठे डॉक्टर? मग मी बोलू का माझ्या डॅडींना? ते सुद्धा डॉक्टर आहेत. नको, एवढ्यात आमचे फॅमिली डॉक्टर येतीलच. आला वाटतं. बघ बघ लवकर, दार मोडून टाकेल. अरे उघड लवकर. कुठे आहे आमचा पेशंट? कुठे? हा बघ. अरे हा तर चक्क इथे गप्पा मारत बसलाय, तू उगाच त्रागा करत होता. अरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे पेशंट जर सिरियस असता तर तू बेडवर नसता का? सगळेच पेशंट काही बेड धारक नसतात, काही खुर्ची धारक सुद्धा असतात.
आता बोलण्यात वेळ लावणारस का तपासणारस त्याला? तपासतो रे बाबा, किती घाई, केवढा आरडाओरडा. आरडाओरडा. बरं झालं आठवलं, परवाचीच गोष्ट. एक please. बस त्याचा जोग ऐक नाही तर तपासणार या, नाही. बसा. तेवढाच एक श्रोता वाढला. काय सांगत होतो मी? परवाचीच गोष्ट. मी रस्त्याने जात होतो तर एक बाई तुझ्यासारखाच आरडाओरडा करत होती. हो, माझ्या मुलाला वाचवा हो, कुणीतरी माझ्या मुलाला वाचवा हो. मी धावत तिच्याकडे गेलो आणि म्हटलं, बाई काय झालं तुमच्या मुलाला? ती म्हणाली, अहो याने आठवडे गिळले. अरे बाप. मी म्हटलं, बाप रे, याला ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये न्यायला हवं. तेवढ्यात बाजूने एक माणूस आला. त्याने त्या मुलाच्या पाठीत जोरात धपाटा घातला. आठाडे पटकन बाहेर. मी कौतुकाने त्याच्याकडे पाहत विचारलं, आपण सर्जन आहात का? तुम्हाला नाही, मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्यामुळे पैसे कसे बाहेर काढायचे ते मला चांगलं ठाऊक आहे. झालं? हो ना. संपला जोक? हो नक्की? हो ना. आता तपास त्याला. जोक सांगतोय. तपासतो ना. लवकर. जीव खातो मध्ये बाबा. चल तपासूया. ये बस इथे. तू इथेच बस. अरे तू इकडे येऊ नको, मला टेन्शन देऊ नकोस, मी सांभाळतो. चल बाबा, नाडी दाखव. जीव खातोय माझा. अरे कशी लागते. अरे बाबा, लेंग्याची नाडी नाही रे, हाताची नाडी. बापाच्याच वळणावर गेलाय. डोळे बघू. शाबास. आकर. जीभ बाहेर काढ. बघ, वेळवतोस मला? हा. चल, श्वास घे बघू. अरे अभि काय ऐकायला येत नाही रे. अरे ते कानात कोण घालणार? मी. कुणी याला डॉक्टर? विसरलो रे. आगे श्वास घे परत. विकी, तू कसलं सेवन करतोस? विकी, मी तुला विचारतोय, तू कसलं सेवन करतोस? मी काय करतोस? गर्द खातोस ना तू? डॉक्टर? होय विराज, मला शंकाच नाही तर पूर्ण खात्री आहे, हा गर्द सेवन करतो. डोंट गेट एक्साइटेड. स्वतःवरचा कंट्रोल घालू नकोस, त्यापेक्षा त्याला कंट्रोल कर. हा तू करून काहीच होणार नाहीये. त्याला गर्दचं व्यसन लागलंय आणि हे व्यसन जर वेळीच थांबवलं नाही तर याची गर्द सावली या घरावर पडेल. कदाचित ह्याच्या जीवनावरही पडेल आणि मग त्यात प्रकाश कधीच डोकावणार नाही. उरेल तो फक्त अंधकार, फक्त अंधकार. डॉक्टर? होय अविनाश, हे मी कुठेही भावना प्रधान होऊन बोलत नाहीये, तर एक डॉक्टर म्हणून कटू सत्य सांगतोय. हे व्यसन जर ह्यांनी वेळीच सोडलं नाही तर तुझा हा एकुलता एक मुलगा त्याच्या शरीरात आज गर्दने आक्रमण करून त्याला पोखरून टाकलंय, तो जास्त दिवस जगू शकणार नाही. अवी आता कसं वाटतंय? 4 दिवस झाले. डॉक्टर औषधं बदलून देणार आहेत, स्पेशालिस्टचा सल्लाही घेणार आहेत. मग बरं वाटेल ना माझ्या राजाला? नाही वाटलं तर काही फरक पडत नाही ग. असं काय बोलतोस रे? आयुष्याला कंटाळण्यासारखं काय कमी आहे तुला? जे सगळ्यांकडे कमी आहे ते खूप आहे माझ्याकडे, पण जे सगळ्यांकडे खूप आहे तेच कमी आहे माझ्याकडे. ताई, तू ह्याला डॉक्टरी शिकवण्याऐवजी वकिली शिकवायला हवी होती. उद्याचा नामांकित वकील झाला असता हा. सध्या पेशंट झालोय तेच पुरे. मिळाली औषध हवी ती? हो, मी आणि डॉक्टर देवकात्याने खूप शोधली तेव्हा कुठे मिळाली. काय म्हणाली स्पेशालिस्ट? काय म्हणणार, हा आपल्याला छळायला जन्माला आलाय. खाशील का? अविनाश, खाशील? अविनाश, अहो, काय करताय? अहो, एकतर तो आजारी आहे, त्याच्या अंगात ताकद रे तुमचा मार्ग सहन करण्याची. कट खायची ताकद आहे. आता एकदा चुकला म्हणून का सारखा चुकणार आहे? एकदा नाही, अनेक वेळा चुकलाय तो. डॉक्टर सांगत होते त्याला बऱ्याच दिवसापासून घरचं व्यसन आहे. अहो, पण त्याला शिक्षा करायची ती आजारात. तुला माहित नाही त्यांनी काय केलंय ते. त्याच्या अपराधाला क्षमा नाही. किती बाऊ करताय तुम्ही? भाऊ करत नाहीये.
तुला माहितीये त्याने आजारपणात सुद्धा गट खाल्लाय. काय? हो, विचार त्याला. तुला तुला त्रास होईल म्हणून आजपर्यंत बोललो नाही, पण आज बोलतो. तुमच्या या लाडक्या चिरंजीवानी स्वतःचं भलं मोठं बँक बॅलन्स नील केलंय. कशासाठी? तर या गटसाठी. त्या दिवशी त्याला विचारलं की तुझ्या हातातली अंगठी कुठे? म्हणाला हरवली. नाही, हरवली नाही, त्यांनी ती विकली आहे या गटसाठी. आणखी ऐकायची प्रगती ऐकायची. हल्ली मी तुला नेहमी म्हणतो ना की माझ्या खिशातले कपाटातले पैसे कमी होतात, तेव्हा तू म्हणतेस की वयोमानाप्रमाणे तुमच्या लक्षात राहत नाही. आता लक्षात आलं, ते पैसे तुमचे लाडके चिरंजीव चोरतायत. खबरदार माझ्या मुलाला चोर म्हणाला तर. काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? अरे बँक बॅलन्स नील असताना हे महागडं गर्द खातात कसे? का कोणी फुकट देतं? पण खातो हे मात्र निश्चित, कारण तसा मेडिकल रिपोर्ट आहे आणि तो आपण खोटा नाही ठरवू शकत. अरे असा हा मुलगा. तुला मरायचंय ना? मरायचंय ना? आणि मग गर्दी कशाला? मी मारतो ना माझ्या हाताने. मारतो तुला. मारून टाकायचं का दादा? नाहीतरी या गर्दनी तो थोडा जगणार आहे. पडणारच, पण आपली बदनामी करून. उद्योगपती अविनाश देशपांडे, आमदार अश्विनी देशपांडे यांचा मुलगा गर्दुल्ल्या होता, त्यातच तो गेला. अरे असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला काय वाईट? आपण हे सगळं तो मुद्दाम करतोय का? हो, मुद्दामच करतोय. आपण त्याला वेळ दिला नाही, त्याचा सूड उगवतोय तो आपल्यावर. काय मिळतं रे तुला गर्द खाऊन? हा, काय मिळतं? आसुरी समाधान का आई वडिलांची न मिळणारी माया? हे बघ, या घरच्या पुड्या मी आणल्या तुझ्यासाठी. खा खा. अरे बघतोयस ते? खा आणि मर एकदाचा. जिजू, स्वप्ना, हा घर खातो हे तुझ्याही लक्षात येऊ नये? मी तर हल्लीच आली आहे. तुम्हा आई वडिलांना हे आधी कळायला हवं होतं. आम्हाला कुठे काय एवढा वेळ? हो, तेही खरंच म्हणा. आमदार बाई, आमदार होण्यापूर्वी तुम्ही एका निष्पाप मुलाच्या आई आहात हे विसरू नका. मुलं जन्माला सगळीच घालतात ग, पण त्यांचं लालन पालन ही जबाबदारी म्हणण्या एवढी सोपी नाहीये. समाजसेवा करता करता घराचं राजकारण करू नका म्हणजे झालं. स्वप्ना, स्वप्ना तू हे मला बोलतेस? प्रश्न तुझा नाहीये ताई, प्रश्न एका निष्पाप निरागस मुलाच्या आयुष्याचा आहे आणि त्याच्यापासून दूर होत गेलेल्या त्याच्या आईचं आहे. अगं गर्द म्हणजे दारू नाहीये जी वासाने किंवा झिंगण्याने कळते. एक्झॅक्टली. मग मलाही कसं कळेल की तो गर्द खातोय ते? बरोबर आहे तुझं, पण ह्यापुढे प्रिकॉशन घेत जा. त्यापेक्षा मी माझ्या घरी जाते. तू आमची नोकर नाहीयेस राजीनामा देऊन तडकाफडके निघून जायला. अगं अगं मावशी आहेस त्याची, त्याला अशा अवस्थेत टाकून निघून जाणार आहेस? पण तुम्ही दोघं जर मला जबाबदार धरत असाल तर मी माझ्या घरी जायला केव्हाही मोकळी आहे. स्वप्ना, तू अगदी टोकाची भूमिका घेतेस. अगं जरा आमच्या भूमिकेतून जाण्याचा प्रयत्न कर. हा एकुलता एक मुलगा आमचा, ज्याच्या विश्वासावर एवढा मोठा डोलारा निर्माण केला आणि त्यालाच या विषयाचं वसन लागावं, त्यालाच ज्याचा शेवट फक्त मृत्यू आणि मृत्यूचा आहे. जीजू प्लीज. काय? आय सॉरी, भावनेच्या भरात काय बोलावं त्याचं भानच उरलं नाही मला. डोंट वरी जीजू, डोंट वरी. विकीला या व्यसनापासून मी मुक्त करेन. येस, आय प्रॉमिस यू. प्लीज आता त्याला थोडा आराम करू द्यात प्लीज.
ताई तू पण जरा. हे बघ विकी, आता कसलाही विचार करायचा नाहीस. तू आराम कर. मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी करून आणते. बस आलेच मी. हा नाही तरी या गर्दनी तो थोडाच जगणार आहे. मरणारच पण आमची बदनामी करून. अबक्या तबक्याचा मुलगा गर्दुल्ल्या होता, त्यातच तो मेला. अरे असा मुलगा असल्यापेक्षा नसलेला काय मिळतं रे तुला हे गर्द खाऊन? हा काय मिळतं? आसुरी समाधान का आई वडिलांची न मिळणारी माया? घे मी आणली ती गर्दची पाकिटं तुझ्यासाठी. खा आणि मिळव समाधान. अरे बघतोस काय? खा आणि मर एकदाचा, मर एकदाचा, मर एकदाचा, मर एकदाचा, मर एकदाचा. असं वाटतंय. फर्स्ट क्लास. मग अरे हा विकी कुठे राहिला अजून? अगं त्याचं नेहमीच आहे, तो सगळीकडेच लेट येतो. का ग तुला एक्सपिरियन्स नाहीये? अगं मावशी, हा विकी कुठे आहे? शॉपिंगला गेलाय. वेळ लागतो बाबा शॉपिंगला. बरं, ज्याचा वाढदिवस आहे तोच गायब. येईल येईल. मावशी, विकी आला. अरे विकी ये ये. डॅडी मम्मी आले? येतील रे बाबा. अरे हो, कोकणातनं तुझ्या आजीचा फोन आला होता. तिने तुला विश केलंय. फोनवरूनच? घ्या, केक आणलाय. तोही आम्हीच आणायचा. आमचा वाढदिवस आहे ना. विकी, तू एखाद्या गोष्टीचा ना फार खोलवर विचार करतोस. अशाने मनावर परिणाम तर होतोच, पण शरीरावरही होतो. कधी कधी वाटतं हे माझे आई वडील नाही आहेत, शत्रू आहेत. विकी, असं का बोलतोस तू? हा, हे बघ, नाण्यालाही दोन बाजू असतात. ज्या बाजूनी बघू तीच बाजू दिसते. म्हणून काही नाण्याला एकच बाजू असते असं सांगून कोणाला पटणार नाही. उलट आपणच वेडे ठरू. हे बघ विकी, आई वडील हे मुलांचे शत्रू कधीच नसतात. त्यांच्या मारातही प्रेम असतं. त्या दिवशी डॅडींच्या रागाने डॅडींनीच आणलेलं घर तू पुन्हा खाल्लंस. त्या पुढे या घरात पुन्हा दिसला ना तर याद राख. त्या दिवशी घेतल्याचं सांगितलं नाहीस ना डॅडीना? अजून तरी नाही सांगितलं, पण पुन्हा जर त्या पुढे दिसल्या ना तर नक्की सांगेन. जाऊ दे, अजून बरीच कामं आहेत मला. अरे हो, एक महत्वाचं काम आठवलं. सुलक्षणा, इकडे ये. ये ये ये, लाजू नकोस ग, ये. काय रे, हे प्रकरण कुठपर्यंत चाललंय? काहीतरीच काय मावशी, आमचं वय तरी आहे का? तुझं नाही रे, हिचं आहे का विचारू? बरी आहेस ना मावशी? उगाच नाकाने कांदे सोलू नकोस. हा, याच वयात प्रेमाचे अंकुर फुटतात. तू कुठे फोडलेस ग अंकुर? आमच्या कोकणात भाताचे अंकुर फुटतात. प्रेमाचे अंकुर फुटायला हवामान पोषक नाहीये. माती खूप कसदार आहे म्हणे कोकणात. तू म्हणजे असं आहेस ना, तुझ्याशी बोलत राहिले तर बर्थडेची सगळी तयारी तशीच राहील. एकदम बरोबर बोला मावशी. शब्बीर ये माझ्या मदतीला. मावशी, डॅडी मम्मी नक्की येतील ना? येतील रे बाबा, येतील. आणि नाही आले तर आपण आहोत सेलिब्रेट करायला. तुला काय पाळण्यात घालायचं नाहीये काय रे? जो बाळा. एनिवे, सगळ्यांना इन्व्हाइट केलेस ना रे? अगदी सगळ्यांना. त्याशिवाय काही सुलक्षणा आली? मावशीला माहितीये वाटतं. मावशीपासून लपवायला ही मावशी काय अगदी टिपिकल मावशी नाहीये. अरे वाह, क्या बात है, मौसी हो तो ऐसी. पुरे झालं मावशीचं कौतुक. विक्की, तू हिच्याकडे बघितलंस का? हिचा स्टॅच्यू झालाय.
हॅपी बर्थडे. थँक्यू. डॅडी मम्मी आले हा वाटतं. बघ बघ. हाय विकी. हॅलो एव्हरीबॉडी. काय झालं? नाही माझ्या एंट्रीला फार तर टाळ्या पडाव्यात पण एवढा मोठा लाफ्टर. व्हॉट्स द प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा आहे डॉक्टर अंकल की वाट पाहावी डॅडी मम्मीची आणि एंट्री हवी डॉक्टर अंकलची. आणि डॉक्टरांची कोणी वाट पाहत नाही. अरे हे तर मला फार वर्षापूर्वीच कळलंय. ते कसं काय? सांगतो ना. त्याचं काय, डॉक्टर झाल्यानंतर मी प्रथमच आई वडिलांना भेटण्यासाठी मोठ्या रुबाबात माझ्या गावी गेलो. आता गावातला पहिलाच मुलगा डॉक्टर झालाय त्यामुळे अख्खं गाव माझ्या स्वागतासाठी जमलं होतं. त्यात मीच काय, संपूर्ण गावच जिच्यावर फिदा होता ती मालू सुद्धा होती. मी हळूच संधी साधून मालूकडे सरकलो आणि तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी म्हणालो, बघ माले मी डॉक्टर झालोय. त्यावरती म्हणाले, हो ना, आमचे अण्णा म्हणत होते तो देव काटेचा मधू जर डॉक्टर होऊ शकतो तर गल्लीतला शेमडा पोर सुद्धा डॉक्टर होऊ शकतो. एनिवे, अरे विकी, मम्मी डॅडी गेलेत कुठे? नेहमीप्रमाणेच वॉन्टेड. आम्ही कसे कुठेही जातो ते गॅरंटेड. बापरे, विसरलोच बघ. अरे डिस्पेन्सरी उघडी टाकून आलोय तुला धावती सदीच्या भेट द्यायला. मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. थँक्यू व्हेरी मच. ए नुसता सुक्या थँक्यू वरच भागवणार का? अरे बर्थडेचा केक वगैरे काय देणार आहेस की? अरे हा केक तर असाच पडू नये, कापून घ्यायची वाट पहा. हो हो, चल विकी केक कापून घे बघू. अगं पण डॅडी मम्मीना तरी येऊ दे. येतील बाबा ते. तू केक कापून घे बघू. चल. एक्सक्यूज मी. हॅलो, कोण मम्मी? काय ग तू अजून आली नाहीस? काय दौरा वाढला? हे तर रोजच आहे ग, पण माझा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो. कोणा मंत्र्याच्या 80व्या वाढदिवसाला सुद्धा तू वयात वेळ काढून गेली असतीस, पण मुलाच्या दिस इज टू मच मामा. आय डोंट वॉन्ट युअर गुड विशेस. विकी विकी डोंट बी नर्वस. नर्वस होऊ नको तर काय करू? विक्की बेटा, अशा छोट्या छोट्या गोष्टीवर नर्वस नाही व्हायचं. आयडिया, अरे तुला मस्त पैकी जोक सांगतो, तुझा सगळा नर्वसनेस पळून जाईल. परवाचीच गोष्ट आहे. अरे असाच एक नर्वस झालेला पेशंट माझ्या डिस्पेन्सरीत आला होता. पेशंट कसला गुरुच होता तो माझा. ठीक आहे, तुला ऐकण्यात इंटरेस्ट नसेल तर नाही सांगत मी. नाही डॉक्टर अंकल, सांगा. माझ्यासाठी नको, पण यांच्यासाठी तरी सांगा. ये होईना बाद. हा तर मी काय सांगत होतो? परवाचीच गोष्ट. बोललास मध्ये अगं दिसतंय सला कार्ट. हा तर काय सांगत होतो मी? परवाचीच गोष्ट आहे. असाच एक नर्वस झालेला पेशंट माझ्या डिस्पेन्सरीत आला होता. म्हटलं, अरे काय रे बाबा, तू इतका नर्वसनेस काय दिसतोयस? तो म्हणाला, काय सांगू डॉक्टर, मला कसंच होतो, काही सुचत नाही, काही करावंसं वाटत नाही, नर्वसनेस आला, काहीतरी औषध द्या ना. मी म्हटलं, अरे नर्वसनेसच आलाय ना, मग त्यासाठी माझं औषध कशाला? आपल्या शहरात एक जगास सर्कस आली ती बघ. अरे त्यातला जोकर काही काम करतो माहितीये, त्याचं काम बघून तू पोट धरून हसशील आणि तुझा सगळा नर्वसनेस पळून जाईल. त्यावर तो शांतपणे म्हणाला, डॉक्टर त्या सर्कशीतला तो जोकर मीच आहे. सध्या या सर्कशीतला जोकर मीच आहे. थांब विकी, मी बघते. हॅलो, हा बोला जिजू, निघालात ना? नाही म्हणजे आम्ही सगळे तुमचीच वाट बघतोय. अहो केक सुद्धा कापायचा राहिलाय. नाही ताई येणार नाहीये, तिचा दौरा वाढलाय. पण तुम्ही येताय ना? काय काय तुमची मीटिंग केव्हा संपेल सांगता येणार नाही? जिजू आता मी त्याला कसं समजावं? म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोललात तर? आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूजेस अँड आय डोंट वॉन्ट एनी विशेस ऑल्सो. आय हेट यू. विकी, माझा वाढदिवस गेला खड्ड्यात. विकी, नो डॉक्टर अंकल. पण विकी. नो मावशी, आजच्या माझ्या या जयंतीला मी माझी पुण्यतिथी समजेन. जा सगळे जा, माझा वाढदिवस कॅन्सल. नो विकी. बोल,
सुटतात? सुटले असतात रोज शेकडो आत्महत्या घडल्या असत्या. नाही, त्याला आपली बदनामीच करायची आहे. उद्योगपती अविनाश देशपांडे आणि आमदार अश्विनी देशपांडे यांचा मुलगा आत्महत्या करायला निघाला होता. काय घडलं असेल? आई वडील काहीतरी बोलले असतील, नाही तर मुलानंच काहीतरी केलं असेल. सगळीकडे एकच चर्चा, बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. मम्मी डॅडी वाढदिवसाला हजर राहू शकले नाही, या क्षुल्लक कारणासाठी तू आत्महत्याचा प्रयत्न केलास? अरे, त्या पोलिसांनी अडवलं म्हणून, नाहीतर आज आमच्यावरती केवढा मोठा प्रसंग गुजरला असता. तुझी मम्मी आमदार आहे, समाजात मी माझी एक जागा निर्माण केली. तुझे डॅडी मोठे उद्योगपती आहेत, समाजात त्यांना मान आहे, आणि अशा प्रतिष्ठित घरातल्या मुलाने आत्महत्या करायला प्रवृत्त व्हावं का? कशासाठी? तुला माहितीये, तुला माहित तो इन्स्पेक्टर आम्हाला किती फाडफाड बोलला. आमची लायकी काढली त्यांनी. म्हणा, तुम्हा आई वडिलांचे लाड, मुलावर अंकुश नाही, कंट्रोल नाही, काय काय उत्तर देणार त्याला आम्ही? अरे, त्या इन्स्पेक्टरने आमची लायकी काढावी, आम्हाला बोधामृत पाजावं, म्हणजे इतके दिवस मिळवलेला मान, सन्मान, प्रतिष्ठा सगळं सगळं पाण्यात केलं. अरे, रागाच्या भरात तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतंस तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं? अरे, हा तर वाढदिवसाचा प्रश्न होता. समज उद्या तुझ्या लग्नाला आम्ही हजर नाही राहू शकलो तर स्वतः तरी आत्महत्या करशील, नाही तर आमचा तरी खून करशील. याचं कारण तुझा राग. लक्षात ठेव, तुझा हा राग आहे ना, हा फार घातक आहे. याद राग, शेवटचं सांगते, असल्या फालतू गोष्टींचा विचार करायचा नाही. तुझं मेडिकल कॉलेज आणि स्टडी याशिवाय दुसऱ्या कशाचा विचार केलास तर गाठ माझ्याशी आहे. हे बघ पोरा, तुझे वय आहे ना, हे मोठे मोठे विचार करण्याचं नाहीये. लहान आहेस अजून. खूप शिक, मोठा हो, महत्वाकांक्षी होण्याचा प्रयत्न कर. हॅलो, अविनाश देशपांडे हियर. ओ मिस्टर कारखानेस, गुड मॉर्निंग. बोला, काय बोलताय? हा, काय? नाही, तसं काही विशेष नाहीये. हो हो, माझं आहे का, मी सांगतो तुम्हाला. म्हणजे काय आहे की ते पोलिसांनी आणि पत्रकारांनी त्याचा बाऊ केला, इतकंच काय ते. हो हो, सगळं ठीक आहे. हो, इथेच आहे. हो, थँक्स फॉर कॉलिंग. बाय. मी घेते. हॅलो, हा बोलते. काय झालं? पेपरात छापून आलं? कोणत्या? हो, बरोबर आहे, येणारच. तो आपल्या विरुद्ध पार्टीचा पेपर आहे. हे बघा, आमच्या मुलावर पूर्ण लक्ष आहे. हो हो, कार्यालयात येऊन बोलेन. ठीक. पाहिलंस? बघ कशी नाचक्की होते ती. लोकांना चर्चेला विषय मिळतात. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुझे सगळे अपराध माफ केलेत. हो, अगदी पैसे चोरण्यापासून ते गर्द खाण्यापर्यंत. आता तरी शाळा हो. अश्विनी, मी जरा आराम करतो. या पोराने रात्रभर पळवलं, झोपेचं खोबरं झालंय साहेब. ओके? आणि हो, कोणाचा फोन आला तर प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. विकी, आता तू कॉलेजला निघ. घरात बसून तुझ्या डोक्यात नसते विचार येतात. चल निघ. विकी, विकी, काय चालवलेस तू हे? मला उद्ध्वस्त व्हायचंय. तू नाही सुधारणार, हा? आणि मी तरी तुला सुधारण्याचा का प्रयत्न करते? हे बघ, तुला जसं वागायचंय तसं वाग तू. तू कशाला काळजी करतेस? ज्यांना करायची ते करत नाहीयेत. अरे, कुठे निघालास? मी कॉलेजात चाललोय. गर्द खाऊन? माझा ऐक विकी,
अशा अवस्थेत कॉलेजला जाऊ नकोस. रस्त्यात कुठेतरी पडशील. रस्त्यात पडायला मी काय दारू प्यालेलो नाहीये. गर्द खाल्लंय गर्द. विकी माझा ऐक. विकी हॅलो शब्बीर, 2 दिवस झाले कुठे आहेस तू? नाही नाही म्हणजे त्यांना सांगितलं नाही अजून. तू तू लवकर या. विकी घे चहा घे. हे सगळं तू का करतेस? मोलकरीण नाही ठेवू शकत माझ्या घरचे? ठेवू शकतात रे, पण आमच्या घरच्या सारखी इथल्या किचनची जबाबदारी सुद्धा मीच घेतली आहे. का? मी चहा दिला म्हणून आवडला नाही वाटतं? तसं नाही ग, पण विकी विकी काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. धड खात नाहीस, पीत नाहीस, भकास चेहऱ्याने बसलेला असतोस. अभ्यास करत नाहीस, कॉलेजलाही जात नाहीस. कॉलेजात जात नाही हे सांगितलं नाहीस ना डॅडीना? नाही, अजून तरी नाही सांगितलं. पण दिवसेंदिवस तू हाताबाहेर जाऊ लागलायस. माझाही ऐकत नाहीस. आता मात्र तुझ्या मम्मी डॅडीना नक्कीच सांगावं लागेल. कारण हे सगळं आता मलाही डोईजड होऊ लागलंय. उद्या तू फेल वगैरे झालास तर तुझे मम्मी डॅडी सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडतील. काय प्रॉब्लेम काय? तू कॉलेजात का जात नाहीस? विकी, तुझा प्रेमभंग झालाय का? नाही. मग मग तू असं का वागतोयस? मला सांग, मी काही हेल्प करू शकते का? डॅडी मम्मीना सांगणार नसेल तर माझ्या अवस्थेचं कारण सांगतो मी. ठीक आहे, नाही सांगणार मी. बिलीव्ह मी विकी, आय प्रॉमिस यू. नाही म्हणजे त्यांना सांगूया, पण त्यांचा मूड बघून, कारण त्यांना सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. पण असं झालंय तरी काय? जे बाकी होतं तेही झालं. काय? 4 दिवस झाले मला कॉलेजातून रेसिगेट केलंय. अरे अरे पण का? मी कॉलेजात गर्द खाऊन जातो ही गोष्ट आमच्या डीनला कळली. ते म्हणतात माझ्यामुळे इतर मुलं बिघडतात. घरच्या नशेत मी एका मुलाबरोबर मारामारी केली. मी त्याला खूप मारलं. खरं तर ते माझी पोलीस कंप्लेंट करणार होते, पण मी डीनच्या हातापाया पडलो. तेव्हा ते म्हणाले पालकांना आणलं तरच तुला कॉलेजात घेऊ म्हणून. तरी मी तुला नेहमी सांगत आलीये, तू दुसऱ्यांवर सूड उगवता नेहमी स्वतःचं नुकसान करत आलायस. तू ही गोष्ट का लपून ठेवली 4 दिवस? अरे तुझ्या आयुष्याचा प्रश्न होता, लपून नाही चालणार. थोडे दिवस तरी हे लपून ठेवायला हवं. सध्या डॅडी मम्मी माझ्यावर नाराज आहेत ना, तोपर्यंत तरी. नाही, ते काही नाही. अशा बाबतीत तेच काहीतरी मार्ग काढू शकतात. तू प्लीज त्यांना सांगू नकोस, माझी शपथ आहे तुला. कसल्या नसता शब्दा देतोस? मला कळत नाही विकी, का होणार आहे तुझं? मी तुझ्याकडे माझं मन मोकळं करतो ना, का लपवलंय का आजपर्यंत? मग ही गोष्ट 4 दिवस का लपून ठेवली माझ्यापासून? खरं तर मला तुलाही सांगण्याचा धीर होईना. डॅडी आले असतील. मी बघते काय करायचं ते. तू वर बेडरूम पण मध्ये जा. मावशी. मी बघते सांगितलं ना, वर जा लवकर. हाय स्वीट मेवणी, हाव आर यू? फाईन. लवकर आलो ना घरी मी आज? हो, आज लवकर आलात तुम्ही जीजू. काय करणार, रात्रीच्या फ्लाईटनी दिल्लीला जायचंय. सगळी आवरावर करायची आहे. अश्विनी आली का? नाही, ती उशिरा येणार आहे. काल मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. मग आमचा मोर्चा कोणी बांधायचा? अहो मला सांगा, मी भरून देते तुमची बॅग. हक्काने मेवणी असती पण ढाकती. सध्या एक काम कर, काय? कॉफी करून आण. बसा, मस्त गरमागरम कॉफी करून आणते. आणि हे घेऊन जात. हा द्या. थँक्यू. या आलेच. लवकर ये ग. हो. ओहो, घरी आले आले फोन सुरू. हॅलो,
अविनाश देशपांडे हियर. आपण कोण बोलतोय? मिस्टर कुलकर्णी, विकीच्या कॉलेजातून? नाही, विकीची मम्मी घरात नाही. आपण माझ्याशी बोलू शकता का प्लीज? काय? मी कॉलेजात आलो तर विकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? ओ, कसला प्रॉब्लेम? विकीने काय प्रॉब्लेम केलाय? काय? कधी? 4 दिवस नाही नाही, हे बघा, तुम्ही माझ्या मुलावर, एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलावर आरोप करता, हे लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला खूप महाग. काय? रेस्टिकेट? नाही नाही, मी तुमची ताबडतोब भेट घेतो. हो, थँक्यू. 4 दिवस झाले आणि मला आज कळतंय. स्वप्नगंधा, स्वप्नगंधा! अहो जीजू, कॉफी तर उकळू दे. तुझी कॉफी गेली खड्ड्यात. या घरात बरंच काही उकळतंय आणि त्याचा थांग पत्ता घर मालकालाही लागू नये. काय झालं? काय व्हायचं राहिलंय? हे घर आहे स्वप्नगंधा, धर्मशाळा नाही. इथे जे काही घडतंय ते माझ्यापासून लपून राहत आहे का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता विकीच्या कॉलेजातून फोन आला होता. बोल, सगळं खरं बोल. म्हणजे मलाही आजच कळलं. आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. मग? विकीचं पण तेच मत होतं. पण तो तुम्हाला भीतोय. म्हणजे तुमचा मूड माझा मूड गेला जहन्नम मध्ये. अरे 4 दिवस झाले माझा मुलगा कॉलेजातून रेस्टिकेट होतोय आणि ही गोष्ट मला आज कळते. का स्वप्नगंधा, का का तू त्याला पाठीशी घालून त्याच्या भविष्याशी खेळतेस? तुझ्यामुळे, तुझ्या लाडामुळे तो दिवसेंदिवस बिघडत चाललाय. तुझ्या पाठिंब्यामुळे त्याला कुणाची भीती वाटेनाशी झाली आहे. तू त्याचे सगळे अपराध पाठीशी घालतेस म्हणून तो अपराधामागून अपराध करत चाललाय. तुझ्यामुळे, तुझ्या निष्काळजीपणामुळे त्याला कर्जचं व्यसन लागलं. हो, अगं यासाठी आम्ही तुला इथे आणलं की आमचा मुलगा हाताबाहेर जावा? नाही स्वप्नगंधा, नाही. तुझ्यामुळे जर तो बिघडणार असेल तर तू त्याच्यापासून दूर राहिलेलीच बरी. पाहुणी म्हणून आलीस, पाहुणीसारखी 4 दिवस राहा आणि आपल्या घरी परत जा. माझ्या मुलाच्या भवितव्याची काळजी तुझ्यापेक्षा मला जास्त आहे. नो डाऊट तू त्याच्यावर जीवापाड प्रेम करतेस, नो डाऊट. पण हेच प्रेम त्याचं आयुष्य बर्बाद करणार असेल तर आय हेट धिस ब्लडी प्रेम. यू कॅन गो नाऊ. तू जाऊ शकतेस. ठीक आहे. माझ्या हातून नकळत म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा, तुमच्या मुलाचं भवितव्य घडवण्यात चूक झाली असेल तर आय एम सॉरी. मला काही फारसा अनुभव नाहीये, पण माझ्या वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या मम्मी डॅडींनी निर्माण केलेली पोकळी थोडीशी भरून काढायचा प्रयत्न केला मी. हा माझा दोष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तो पुन्हा घडू नये म्हणून आजच्या आज मी माझ्या घरी जाते. आपण मला माफ कराल अशी अपेक्षा आहे आणि माझं नाईलाज समजून घ्याल अशी आशा. निघते मी. मावशी, विकी, मावशी जाऊ नकोस ना मावशी. मावशी, मावशी थांब ना. मावशी प्लीज, मावशी.
मी अश्विनी देशपांडे बोलते. नाही नाही, मी आणखी काही दिवस कार्यालयात येऊ शकणार नाही. माझ्या मुलाचा थोडा प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे तसं विशेष नाही आहे, पण माझ्या बहिणीला बोलावून घेतलंय. ती आली म्हणजे मला वेळ मिळेल. आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करायचं होतं, ते केलं का? गुड. काही महत्वाचं काम असेल तर मला अवश्य फोन करा. बरं. आणि हॅलो, व्यसन आणि व्यसनमुक्तीवर मी जे भाषण दिलं होतं त्याबद्दल पेपरात रिपोर्ट आला ना? आला? चांगला आलाय? छान. कटिंग काढून ठेवलंय? गुड गुड. मी आल्यावर पाहिन. बर. मम्मी विकी, चल कॉलेजला निघ. उशीर होतोय तुला. मम्मी, मावशी आज तरी येईल ना? मी तिची फोनवरून खूप समजूत काढली, पण तिने एक अट घातली. विकी कायमचं गर्द सोडणार असेल तरच मी येईन. आणि तुझ्या वतीने मी तिला प्रॉमिस दिलंय. थँक्स मम्मा. तेव्हा कुठे ती यायला तयार झालीये. काय रे, काय जादू केली तिने तुझ्यावर? मम्मी डॅडीपेक्षाही तुला ती जास्त आवडायला लागलीये. आता आम्ही तुझ्यासाठी वेळ स्पेअर करूनही तू तिचाच ध्यास घेतलायस. काय करू मम्मी, मावशीची जणू मला सवयच झालीये. तिच्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणूनच तू आम्हाला धमकी दिली आहेस, मावशीला परत आणा नाही तर मी पुन्हा गर्द घेईन. पण ती नक्की येईल ना? हो रे बाबा, येईल. खरं तर तिला तुझ्या डॅडींचा खूप राग आलाय, म्हणून तिला आणायला त्यानंच पाठवलंय. हे चांगलं केलंस. पण आता तरी सुधार, आणि तुझ्यामुळे तिला बदनाम करू नकोस. नाही मम्मी, माझ्यामुळे तुला आणि तिला मान खाली घालावी लागेल असं नाही ग वागणार मी. गुड. मी वाईट नाहीये ग, पण माझ्या मनासारखं नाही झालं तर मला राग येतो. आणि त्या रागाच्या भरात तू स्वतःच नुकसान करतोस. बरं चल, उशीर होतोय तुला कॉलेजला जायला. नाही आज कॉलेजात नाही गेलो तर नाही चालणार का? मावशी येणार आहे ना. आणि ती येऊन काही ताबडतोब परत जाणार नाहीये. सांग तिला थांबायला, नाहीतर जाईल ती. नाही रे, थांबणार आहे ती. तू ना दिवसेंदिवस स्वतःचा कॉन्फिडन्स घालवायला लागलायस. मावशी येऊ दे, फुल कॉन्फिडन्स येईल. गुड. चल निघ. येतो. हॅलो हॅलो, गोरे साहेब आहेत का? नाही आहेत. त्यांना म्हणून अश्विनी देशपांडेचा फोन होता. ठीक, बर. काय स्वप्ना, अगं मिकी तुझी वाट बघून आत्ताच कॉलेजला गेला. आत्ताच गेला? हो ना. ओहो, मला भेटायला तरी हवा होता ग तो. अगं जायला तयारच नव्हता, जबरदस्तीने हाकललं त्याला. ना तुझी बॅग ठेवली आहे बेडरूम मध्ये. थँक्यू. अश्विनी, येताना मोबाईलवर मला एक अर्जंट कॉल आला होता. मी जरा फॅक्टरीत जाऊन येतो. अरे हो, आता ही आली ना, मी जरा कार्यालयात जाऊन येते. वा, छान. मोलकरीण आली, आता तुम्ही दोघं मोकळे झालात. बरोबर ओळखलंस. चुप बसा. तसं नाही ग, तू असताना आम्हाला कशाची काळजी नाही. ए उगाच लाड करू नको. तिच्या नाच्या डोक्यावर बसेल आणि तिच्या या बिचाऱ्या जिजूला पुन्हा तिची मनधरणी करून आणायला जायची वेळ येईल. त्या निमित्ताने तरी सासूरवाडीला आलात, नाहीतर तुमचं दर्शन होणं दुर्मिळ. अरे काय उपयोग दर्शन देऊन? इतक्या दिवसांनी काय वर्षांनी आलो, पण तुला सांगतो जावयाला चक्क शाकाहारी जेवणावर फुटवलं. खूप शाणे हा? आहात तुम्हीच. नको नको म्हणत नाकाने कांदे सोलले आणि आता बायको जवळ कंप्लेंट करतायत. आता मी पावडा माणूस नको नको म्हणणारच. आणि कंप्लेंट मी माझ्या बायकोकडे करतोय. ती नाही का माझ्या माहेरची, आय मीन तिच्या सासरची कंप्लेंट माझ्याकडे करते. खूप झालं, निघा आता, नाहीतर अजून बऱ्याच कंप्लेंट कराल. अरे हो, बरं आठवलं. तुला सांगतो, तुमच्या गावाला ते बाजूचं घर आहे ना, तिथे तो रमेश मोरेला सांगू सांगू सांगू. नको नको. बरं मी निघते, मला उशीर होतोय. अगं थांब थांब, एकत्र जा जोड्याने. जोडा आता जुना झाला. जुना असो किंवा नवा, जोडा तो जोडा. आहो जिजूजी, आपल्या सौभाग्यवती येत आहेत, त्यांना ड्रॉप करा. अरे एवढ्यात कुठे ड्रॉप करायला सांगते, अजून आयुष्य काढायचंय तिच्या बरोबर. आहो कार्यालयात. बरं. अरे वा, आमच्या जिजूना देखील विनोद बुद्धी आहे तर. नाही, त्याचं काय आहे की बायकांना विनोद बुद्धी नसते असं म्हणतात, पण हे खोटं ठरून बायका जेव्हा विनोद करतात ना, तेव्हा गरीब बिचारा पुरुष गप्प कसा बसेल ग. चला निघा आता. बरं तुम्ही ब्रेकफास्ट का तुमच्या? नाही नाही नाही, हे रस्त्यात येताना भरपूर खादडलंय. हे भुकेचं पोतं होतं ना बरोबर. माझ्या दुपटीनं तुम्ही खाल्लं. काय बोलू नको. खाणं काढू नका. चला येताना तुम्ही, मी निघते. हा चल चल, गाडीत बस, आलोच मी.
जाताना सांगतो थांब तुझ्या ताईला. जिजू, नाही please, सांगणार. जिजू, no, no, नाही. खरं सांगू रमेश आपल्याला आवडला. हो ऑल द बेस्ट. Thank मी you. तुझ्या बरोबर आहे. ओके हा. बाय बाय. बाय जिजू. मावशी ए मावशी हे मावशी मावशी अरे, मावशी विकी, मावशी हळू, मावशी हळू. विकी विकी तू कॉलेजला नाही गेलास? नाही का मावशी अरे तुला येताना पाहिलं हा? आणि बंगल्याच्या मागे लपलो. नशीब माझं मम्मी डॅडी असताना आला नाहीस. त्यांना जाताना पाहिलं आणि आलो. ग्रेट आहेस ना तू. मावशी हा? मला खूप भूक लागली म्हणजे तुझ्या हातचं खायची. बस तुझ्या आवडीचा नाश्ता करून आणते. अरे वा. येस आलेच मी. आता कोण? अरे सुलक्षणा ये ना, आजच मावशी आलीये. आपण तिला आपल्याबद्दल काय हेच की आपण एकमेकांना आवडायचो, आवडत होतो आणि नकळत आपण एकमेकांच्या प्रेमातही पडलो होतो. होतो. व्हॉट यू मीन बाय होतो? पण आता ते शक्य नाहीये. का? मी खूप विचार केला. तू केलास की तुझ्या घरच्याने? म्हणजे त्यांच्यासाठी कोणी दुसरा मुलगा? नाही, मीच ठरवलं तुझ्याशी संबंध तोडायचे. पण का? कारण तू गर्दुल्य आहेस, बारीक सारीक कारणावून रागवतोस आणि त्या रागाचा परिमार्जन म्हणून गर्द सेवन करतोस. उद्या कदाचित आपलं लग्न झालं आणि काही कारणावरून खटकलं तर तू मला या गर्दची धमकी देणार, गर्द घेणार. हवंच कशाला नसते टेन्शन. पण मी गर्द घेणं साफ सोडून दिलंय. दारुड्या पण दारू न पिण्याचे शब्द अनेक वेळा घेतो, पण नवा दिवस उजाडताच त्याचे पाय आपोआप दारूच्या गुत्त्याकडे वळतात. हीच लायकी केलीस माझी? प्रश्न लायकीचा नाहीये, प्रश्न माझ्या आयुष्याचा आहे. हे सगळं तुला आजच का सांगावं असं वाटलं आणि त्यासाठी तू मुद्दामून इथे आलीस? खरं तर मी हे तुला कॉलेजात सांगणार होते, पण आज तू कॉलेजातच आला नाहीस. सुलक्षणा तुला असं वाटतं मी जात्यात गर्दुल्य? मला माहिती आहे, जात्यात कोणी गर्दुल्ला नसतो, तो कालांतराने बनतो, पण त्यातून तो कधीच सुधारत नाही. मी सुधारलोय सुलक्षणा. नाही, मावशी गेल्यावर तू किती वेळा आणि कसं कसं गर्द सेवन केलंयस हे सांगू तुला मी? पण आता मावशी आली ना, मी कधीच गर्द घेणार नाही असं वचन दिलंय तिला. कैक वेळा वचन तोडणाऱ्या माणसाला वचनाचं मोल वाटत नाही. मी तुला विश्वास देतो सुलक्षणा, तू मला खूप आवडतेस. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. नुकतंच कुठे आपण प्रेम व्यक्त केलं ना केलं, तोच प्रेमभंगाचं दुःख द्यायला निघालेस. नाही मी हे सहन करू शकणार नाही. मला कोणाचा तिरस्कार सहन होत नाही. सुलक्षणा प्लीज मला सोडून जाऊ नकोस. ही नशा मी कायमची सोडून दिली आहे. सांगितलं ना, व्यसनी लोकांवर माझा तीळ मात्र विश्वास नाही म्हणून. आपल्या प्रेमावर तरी आहे. प्रेम नुसतं विश्वासावर नाही उभं राहत, तर तो विश्वास कृतीत उतरावा लागतो. एवढी निष्ठुर झालीस? लोक प्रेमासाठी आयुष्य डावावर लावतात. ती माणसं मूर्ख असतात. हे बघ, ठीक आहे, ज्या प्रेमात स्वार्थ आहे ते प्रेम त्याग नाही करू शकत. त्याग जर तुला कळलं असतं ना, तू हे फालतू व्यसन केव्हा सोडलं असतंस. बस, खूप बोललीस. जा, निघून जा इथून. जाणारच आहे, विसरून जा मला. गुड बाय. गुड बाय सुलक्षणा, गुड बाय. विसरून जाईन मी तुला. माझ्या आणि माझ्या व्यसनाची काळजी करू नकोस. माझं काय व्हायचंय ते होऊ दे. नो वन शुड बॉदर. चल विकी, नाश्ता तयार आहे. विकी तू पुन्हा? मी काय करू मावशी? सुलक्षणाने मला गुड बाय केलं. मी गर्द खातो म्हणून आवडत नाही तिला. कुणालाही आवडणार नाही. ती मला गर्दुल्ल्या म्हणाली. माझा हेट केला तिने. मी गर्दुल्ल्या आहे का ग? हो मी गर्दुल्ल्याच आहे. मग मला गर्द घेतलंच पाहिजे. हे गर्दच माझं आयुष्य आहे. मला कोणी नाही माणसात घेणार. मी कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर कोणी नाही विश्वास ठेवणार. मग का नको घेऊ मी हे गर्द? घे, गर्द घे. यासाठीच परत बोलावून घेतलास ना मला? वा, मागच्या वेळी तुझ्या डॅडीने हाताला धरून बाहेर काढायचंच बाकी होतं. आता तर लाथ मारून हकलतील.
म्हणतील तुझ्यामुळेच माझा मुलगा बिघडतोय. मी काय करू मावशी, मी सुलक्षणाशिवाय नाही राहू शकत. सुलक्षणाशिवाय, मावशी शिवाय, मम्मी शिवाय, डॅडी शिवाय तू जगू शकत नाहीस. आणि म्हणून तू हे गर्द घेणार. गर्द. मला वाटतं जगण्याची संजीवनी असावी तुझं हे गर्द. टेन्शन मुक्त होण्याची गुरुकिल्ली असावी तुझं हे गर्द. आता आता मलाही खूप टेन्शन यायला लागले. येणारच ना, कारण तू पुन्हा गर्द खायला लागलास. कसं असतं रे तुझं हे गर्द? हा, बघू. मावशी, बरं वाटलं. अगदी हवेत असल्यासारखं. हे हे काय केलंस मावशी? अगं, हे गर्द अतिशय वाईट असतं ग. याच्या वेख्यात अडकलेला माणूस नाही सुटू शकत. ही नशा फार वाईट आहे, सुटता सुटत नाही. मी अनुभवलाय, याचे परिणाम खूप वाईट असतात ग. गप रे गप. स्वतः गर्दुल्ल्या आणि मला शिकवतो या गर्दचे दुष्परिणाम. मावशी, कशी आहे? ठीक आहे. डॉक्टर, आजचा पेपर वाचलास? तुला सांगतो, हे राजकारण म्हणजे हल्ली दैवी चमत्कार झालाय बघ. कालपर्यंत गुड्या गोविंदानं चालणारं सरकार एका रात्रीत पत्त्याच्या बगल्यासारखं कोसळावं आणि वहिनींच्या पार्टीने सरकार स्थापनेचा दावा करावा. नो डाऊट त्या सत्तेवर येतील आणि वहिनीनं नक्की मंत्रीपद मिळेल. आमच्या घरची परिस्थिती पण तशीच झाली. इतके दिवस विकी गर्द खात होता, आता ही स्वप्नगंधा. अरे ती 1 महिना सातत्याने गर्द सेवन करते. आपल्या विकीने तर अधूनमधून रागाच्या भरात केलं होतं, पण ही सातत्याने, म्हणजे एखाद्याने मरण येईपर्यंत विष घ्यावं ना तसं. ह्या गर्दने तिला साप पोखरून टाकलंय. अरे मी काय तिला कमी समजवतो, पण ऐकतच नाही. म्हणते मेली तरी चालेल, पण गर्द सोडणार नाही. मला एक सांग डॉक्टर, विकीने गर्द सोडून साधारणपणे 1 महिना झाला, बरोबर आहे? बरोबर. मग हिला गर्द कोण आणून देतं? काही कळे नसं झालंय. अरे मी तिला तिच्या घरी सोडू पाहतोय, पण जायलाच तयार नाही. म्हणते जगेन मरेन तर इथंच. मला वाटतं अविराज, मी दिलेली औषधं ती घेत नसावी, चक्क बेसिन मध्ये फेकत असावी. तिला वाटत असेल की डॉक्टर देवकातेंची औषधं कुठे आपल्याला पैसे द्यायचे. खरंय तुझं. तुझी औषधं ती घेत नाही, नाहीतर आतापर्यंत बरी व्हायला पाहिजे होती. अरे जी स्वतःला संपवायलाच निघालीये ती कशाला औषधं घेणार? आणि तिचा हा निगेटिव्ह अप्रोचच तिला बरा होऊ देत नाहीये. हे बघ, बरं होण्यासाठी केवळ औषधच नाही, तर त्या पेशंटचा आशावादही तितकाच महत्वाचा असतो. अरे पण ती असं का करते? यातून काय साधायचंय तिला? गॉड नोस. हा, कदाचित तिला तो जोक ठाऊक असेल. माफ कर, मला माहितीये रे ही वेळ नाहीये जोक सांगायची, पण मला तुझं टेन्शन हलकं करायचंय रे. मी प्लीज प्लीज एक जोक सांगतो. एक प्लीज 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 प्लीज. एकदा एक पेशंट गचकला आणि वर गेला. त्याला चित्रगुप्त समोर उभं करण्यात आलं. तर तो चित्रगुप्तावर चिडून म्हणाला, अरे तुम्ही मला इतक्या लवकर वर कशाला आणलं? अजून माझं अर्ध आयुष्य बाकी आहे, मला पूर्ण 100 वर्ष जगायचंय. त्यावर चित्रगुप्त म्हणाला, ठीक आहे, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर ती आम्ही सुधारू, तुला परत खाली पाठवू, पण त्याआधी तुझा इंटरव्ह्यू घेणार. तर मला ठीक आहे, घ्या. चित्रगुप्ताने त्याला विचारलं, तू दारू पितोस? तर म्हणाला, छे अजिबात नाही. सिगरेट ओढतोस? कधीच नाही. रेस खेळतोस? नाही. जुगार खेळतोस? नाही. आणखी काय भानगडी करतोस? नाही. चित्रगुप्त वैतागून म्हणाला, अरे तू यातलं काही करत नाहीस, परत खाली जाऊन काय करणार आहेस? इथेच राहा. थांब मी बघतो बस. गुड इव्हनिंग अंकल. एवढं नाही, ये बस. हा, मी विकीला बोलवतो. विकी, अरे तुझा मित्र आलाय रे. अंकल, माझं काम विकीकडे नाही, ऍक्च्युली माझं काम मावशीकडे आहे. शब्बीर, विकी, विकी, अरे विकी काय करतोयस? विकी, विकी माझा ऐक, असं करू नकोस. विकी, अरे काय झालं का तुला अचानक? काय? आज पूर्ण कॉलेजला गर्दचं व्यसन लावतो, कारण त्याच्या कमिशननी याला गर्द खायला मिळतं. यानेच मला गर्दचं व्यसन लावलं.
मी आता मावशीला सुद्धा हाच गर्दाणून देतो. याला सोडणार नाही. विक्की प्लीज इथं बस गप्पा बस गप्पा. शेर बनता बाहेर आ देखता. विक्की काय करतोयस? कुठे त्याला मारायला बाहेर लावतोयस? पण डॅडी तो तुझा ऐकणार आहे का? बघ हे असले धंदे करणारी माणसं जीवावर उदार झालेली असतात. तू बस, मी त्याचा बंदोबस्त करतो. हॅलो, एसीपी सावंत प्लीज. अविराज देशपांडे. हॅलो सावंत, अविराज बोलतोय रे. एक छोटीशी कंप्लेंट आहे. अरे लहानसहान गोष्ट आहे तुझ्यासाठी. एक मुलगा आहे, घरचा धंदा करतो. एक मिनिट, काय नाव त्याचं? शब्बीर. शब्बीर. तुला तो जेपी मेडिकल कॉलेज जवळ मिळेल. प्लीज अरेस्ट हिम. थँक्यू. झालं समाधान? झालं तुझ्या मनासारखं? तुम्हाला खरंच सांगतो डॅडी, याच मावाल्यामुळे मी घरच्या नादी लागलो. हे आता माझ्या मावशीच्या जीवावर उठलाय. डॉक्टर अंकल, माझी मावशी बरी होईल ना? अरे त्यासाठीच तर मी सारखा सारखा इकडे येतोय. स्पेशलिस्टच्या संपर्कातही आहे. डोंट वरी विकी, तुझ्या मावशीला काही होणार नाही. तुला सांगतो विकी, अरे अशीच एक सिरियस पेशंट माझ्याकडे आली होती. अरे बाबा अविराज, मी खरंच सांगतोय, मी जोक सांगत नाहीये, मी खरं खरं उदाहरण देतोय. हा, तर अशीच एक सिरियस पेशंट माझ्याकडे आली होती. तिचा मुलगा फॉरेनला राहायचा, पण मी त्याला तातडीने बोलवायला लावलं. म्हटलं आईचं शेवटचं दर्शन तरी घेऊ दे, तोपर्यंत ही काही प्राण सोडत नाही. आणि अगदी तसंच झालं. मुलगा येईपर्यंत त्या माऊलीने काही प्राण सोडला नाही. अरे एवढंच काय, त्या म्हातारीची विल पॉवर एवढी जबरदस्त आहे ना की ती आजही जिवंत आहे. अरे मुलाचं लग्नच काय, नातवंडाचं तोंडही पाहिलं तिने. आपली स्वप्नगंधा सुद्धा तिच्या भाच्यासाठी खूप खूप जगणार आहे. त्याला मोठा डॉक्टर झालेला पाहणार आहे. पण डॉक्टर अंकल, ती काय खात नाही पित नाही, खूप वीक झाली हो. डॉक्टर, माझी एक शंका आहे. म्हणजे बघ, विकी इतके दिवस गर्द खात होता, तो शबीर गर्द खातो, त्यांना काही झालं नाही. पण या गर्दचा परिणाम स्वप्नावर इतक्या लवकर कसा झाला? त्याचं काय माहिती अविराज, खूप टेन्शन, अतिप्रमाणात घरचं सेवन आणि मुख्य म्हणजे तिची विल पॉवर नसल्यामुळे. अरे टेन्शन मध्ये खालेलं साधं तंबाखूचं पानही लागतं. थोडक्यात काय, तर ती तिच्या वतीने रिकव्हर होण्यासाठी आपल्याला साथ देत नाहीये. नाही, पण ती बरी होईल ना? अरे मग मी कशाला बसलो इथे? हे बघ, वेळ पडली ना तर तिला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू. पण एक प्रिकॉशन मात्र सगळ्यांनी घ्यायची बरं का विराज. तिला केवळ औषध म्हणजे औषधच घेऊ द्यायचं, गर्भ नाही. अरे माझी खात्री आहे ती नक्की बरी होणार. शब्बीर आला, तो माझ्यासाठी औषध आणणार होता. आता आता नाही सहन होत मला. कोणीतरी शब्बीरने आणलेलं औषध द्या रे. का? मी दिलेलं औषध तू का घेत नाहीस? तुम्ही जगण्याचं औषध देता, मला मरणाचं औषध हवंय. तू मरणाची का वाट पाहतेस? स्वप्नगंधा, तुला कसलं टेन्शन आहे? मावशी, तुला का मरा असं वाटतंय? का आपल्या जीवावर उठलीयस? सगळीच कारण नाही रे सांगतायत. स्वप्ना, तुला पुन्हा एकदा विचारतो, तुला तुझ्या घरी सोडू का तुझ्या घरच्यांना इथं बोलवू? का? तुम्ही माझे घरचे नाहीत, घरच्यांना कशाला बोलवता? मला न्यायला? स्वप्ना, स्वप्ना प्लीज प्लीज. माफ करा मला, मीच बिघडवले तुमच्या मुलाला, सतत पाठीशी घालत त्याचे लाड पुरवत. स्वप्ना, का निर्वणाची भाषा करतेस? निर्वाणाची वेळ झाली म्हणून. असं नको का बोलूस मावशी. विकी, एखाद्या झाडाच्या गर्द सावलीत उन्हापासून पळ काढून विसाव्यासाठी बसावं आणि जीवाला शांत करावं असं वाटतं ना रे तुला हे गर्द? घरच्या सावलीत विसरून जावा रोजचा ताप, दाह, मनाला निरंतर शांतता मिळावी. पण नाही रे, नाही. ही घरची सावली प्रत्यक्षात काळाची सावली ठरते, जणू मृत्यूची सावली. क्षणभर मिळत असेल सगळ्या व्यापापासून मुक्ती, पण आयुष्यभर केवळ तापच देणारी, कधीही न संपणारा पण
पण माणसाला संपून टाकणार हे घरचं व्यसन. मी सोडलंय मावशी, मी सोडलंय. 1 महिना झाला मी घरला हात नाही लावला. डॅडी सांगा ना तिला. डॉक्टर अंकल तुम्ही तरी सांगा. पाहिजे तर माझं रक्त तपासायला तिला रिपोर्ट दाखवा. मावशी या विषयाला मी कधीच हात नाही लावणार, तुझी शपथ. अशा किती शपथा घेतल्यास आणि प्रत्येक वेळेस ठरूनच मोडल्यास. अविराज, विकी, स्वप्ना, आमचा पक्ष सत्तेवर आला, मी मंत्री झाले, मला कुटुंब कल्याण खातं मिळालं. कुटुंब कल्याण समाजातून सुरू करण्याऐवजी घरापासून सुरू केलंस तर तुझा मुलगा तुझ्या हातून निसटणार नाही ग. हो, त्याला तुझी गरज आहे, आईची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ताई, काहीही झालं तरी आई शिवाय घर नाही. जिजू मान्य आहे, तुम्ही खूप मोठे उद्योगपती आहात, लाखोपती नाही तर करोडोपती आहात. पण तुमच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, तुम्हाला मुलगा एकच आहे आणि तो तुमच्या करोडो रुपयांपेक्षा जास्त मोलाचा आहे. तेव्हा तुमच्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा थोडासा वेळ तरी तुम्ही त्याला दिला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? मावशी, विकी, तुझ्याशी तर महत्वाचं बोलायचंय. मगाशी तू विचारत होतास ना, मावशी तुला का मरावं असं वाटतं, का तू स्वतःच्या जीवावर उठलीयस? खरं सांगू, तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, तुझ्यासाठी. या गर्दचे परिणाम तुला समजावून सांगून कळत नव्हते, म्हणून मला कृती करून दाखवणं भाग पडलं. आणि त्यासाठी मी हे गर्द सेवन सुरू केलं. तुला शहाणपणा शिकवण्यासाठी मला हा मूर्खपणा करावा लागला. आता लक्षात आलं तुझ्या या गर्दचे परिणाम किती वाईट आहेत ते? अजून वेळ गेली नाही विकी, अजून विचार कर. माझं बोल मावशी, थांबलीस का? बोल ना. नुसतं बोलू नकोस, मार मला. मी खूप वाईट आहे ग. माझ्यामुळे तुला घरचं व्यसन लागलं, तुझी ही अवस्था झाली. मावशी बोल ना. डॉक्टर अंकल बघा ना, मावशी बोलत नाहीये. मम्मी तू सांग ना, तुझी बहीण आहे, तुझं नक्की ऐकेल ती. डॅडी सांगा ना मावशीला बोलायला. डॉक्टर अंकल. सॉरी विकी, आता ती कधीच बोलू शकणार नाही. नो डॉक्टर अंकल, नो. तुम्ही खोटं बोलताय. ती बोलणार. तुमच्या कोणाशी नाही, पण ती माझ्याशी नक्की बोलणार. मावशी बघ, हे लोक काय बोलतात. तू कोणाशी बोलणार नाहीस. मावशी बोलणार ना. मावशी तू माझ्याशी नक्की बोलणार ना. मावशी बोल ना. मावशी. विकी, थांब विकी, माझ्या त्यागाची थोडी तरी लाज बाळग रे. माझं समर्पण असं वाया जाऊ देऊ नकोस, नाहीतर माझा आत्मा असाच तडफडत राहील. आता तरी कळले ना तुला या गर्दचे दुष्परिणाम? या गर्दने फक्त मरणच येतं रे. घे प्रायश्चित्त गर्दला कधीही न शिवण्याचं, आणि परमेश्वराने दिलेलं आयुष्य त्याची देणी समजून जा. पुन्हा कधी या विषयाला स्पर्श करू नकोस. माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे तुला, माझी शपथ आहे तुला. मावशी.